गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा नमस्कार. ठाणे रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा अत्यंत मनोवेदक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम टीम गप्पांच्या तर्फे मी अद्वैत मळेकर सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या 37व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सतीश आंबेडकर यांचे टाळ्या वाजून जोरदार स्वागत करतो. मी टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम जी आत्ता आपल्या सर्वांच्या ओळखीचीच आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात आर्थिक बळ आपल्यामागे पुढे उभे असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे यांच्या पाठिंब्याने आपला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्री राजेश गाडगे जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, त्यांचेही आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री सतीश आंबेडकर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा आता मी आमच्या गप्पांच्या टीमच्या अर्चना जोशी यांना विनंती करतो की श्री सतीश आंबेडकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे. गप्पांचा यानंतर सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे तसेच जाई काजळचे श्री राजेश गाडगे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावे अशी सर्वांना नम्र विनंती. श्री मिलिंद कराडे, मंगेश कोळी, नरेंद्र फडके, अर्चना देशपांडे जोशी, शिरीष जोशी आणि श्री राजू पाटील सर तसेच अद्वैत मळेकर. गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आता मी कार्यक्रमाचे सूत्र आजचे मुलाखतकार ACP रिटायर राजू पाटील सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू होत आहे. पाऊस आणि ठाण्यातलं ट्रॅफिक त्याबद्दल गप्पांच्या टीमच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आलेल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतो. गुरूंची मुलाखत घेणं म्हणजे थोडंसं कठीण टास्क असतं आणि बाकीचे पण माझ्या गिर्यारोहण फोटोग्राफीतले गुरु बसलेले आहेत तिथे. तर या गुरूंना त्यांनीच आम्हाला कसं बोलावं हे शिकवलेलं आहे. आज त्यांना बोलतं करायचं आहे म्हणजे माझ्यासाठी मोठा टास्क आहे. आपण या सभागृहात आहोत
लहानपणीसुद्धा आपल्याला वाटलं होतं की सायकलिंग करावं. काही जणांनी केलं आहे, काहींनी सातत्याने चालू ठेवलं आहे, काही जण पुढेसुद्धा चालू ठेवणार आहेत. तर काही क्षण आपण या सभागृहात सायकलिंग करतो आहे आणि सायकलिंगच्या माध्यमातून सतीशच्या बरोबर आपण वर्ल्ड टूरसाठी जातो आहे असं गृहीत धरूया, म्हणजे अजून मजा येईल. सतीशची ओळख करून द्यायची आहे मला. त्याच्या तत्पूर्वी मला एक सुभाषित आठवलं. आशानाम मनुष्यानाम काशी दाश्चर्य शृंखला बद्धाया प्रधावंती अनुतिष्ठती पंगुवत. या आशेच्या मागे म्हणजे ज्या ध्येयाने प्रेरित झालेली मंडळी कशी आगळं वेगळं काम करते हे आपण आता या चर्चेतून गप्पांतून ऐकणारच आहोत. सतीशची ओळख मी करून देईन थोडक्यात त्याची ओळख होऊ शकत नाही, कारण त्याच्या ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत. सतीश अर्जुन आंबेडकर, त्याने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग जे उत्तर काशीला आहे तिथून बेसिक कोर्स केलेला आहे माउंटेनिंगचा 1984 साली. भागीरथी 2 गढवाल रिजनमध्ये आहे, ते 21,364 फूट उंचीचं हिमशिखर. त्या मोहिमेतसुद्धा सहभाग होता त्याचा. सुली टॉप कुमाऊ रिजनमध्ये जे आहे तिथे फर्स्ट टाईम क्लाइम्ब केलं होतं आणि त्या टीमचा सुद्धा सदस्य आहे. म्हणजे यांच्याकडे किती चांगले कर्तृत्व बजावलेल्या गोष्टी आहेत बघा. त्याच्यानंतर ड्युक्सनोज सह्याद्रीमध्ये सुद्धा त्यांनी ड्युक्सनोज खंडाळा लोणावळ्याच्या जवळ दिसतो नागफणीकडा, तेथेसुद्धा प्रस्तरारोहण केलेलं आणि तीसुद्धा पहिलीच महाराष्ट्रातली अशी मोहीम होती की 800 फूट कडा सर करण्याची. मला वाटतं अरुण सावंत त्यावेळेला लीडर होते, आता ते स्वर्गीय झालेले आहेत, आमचे गुरुज आहेत. त्याचबरोबर त्यांनी आमच्या पोलीस दलातील जे ऑफिसर्स आणि स्टाफ आहे त्यांना ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी शिकवण्यासाठी जो कोर्स नॅशनल पार्कला डिझाईन केला होता त्याचे चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून होते. आणि 1987 सालची ही गोष्ट आहे बघा. आणि आमच्या पोलीस दलात त्याच्यानंतर जी प्रथा पडून गेली, संजय रांगणेकर सर आहेत रिटायर्ड ACP, त्यांच्या माध्यमातून नेहमीच असे कॅम्प चालवत होते. आता सायकलिंगच्या संदर्भात त्यांनी अजून 2-3 चांगल्या कामगिऱ्या केल्या आहेत. मुंबई दिल्ली 14 दिवसाचं नॅशनल यूथ सायकलिंग जे रॅली होती त्याच्यात 1985 साली सहभाग घेतला होता. मुंबई लडाख 14,000 फूट फोतुला खिंड त्या मार्गाने गेले होते आणि 27 दिवस. आणि ही सुद्धा पहिली सायकल रॅली होती किंवा सायकलची मोहीम होती. म्हणजे पहिलं असलेलं बरंच काही त्यांच्या नावावर आहे. जलतरण म्हणजे पोहण्याच्या बाबतीतसुद्धा ते कमी नाही आहेत. उरण ते मुंबई हा 15 किलोमीटरचा सागरी पट्टा जलतरण प्रयत्नातून त्यांनी पार केला होता. 1982ची गोष्ट आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, माझ्या गावापासून ते गेटवे ऑफ इंडिया, जनरली स्विमर्स जे आहेत त्यांचे पूर्वीचं तर ते हेच असायचं की तिथून प्रॅक्टिस करायचे किंवा तिथलं पहिलं म्हणजे मोहीम पूर्ण करायचे आणि मग ब्रिटिश चॅनलसाठी वगैरे जायचं. तर त्याने 36 किलोमीटर सागरी जलतरण या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. 1983ची गोष्ट आहे. आता सायकलिंग आणि माउंटेनिंग या दोन्ही क्षेत्रात त्यांनी एक वेगळं करून दाखवलेलं आहे. मुंबई ते धारच्या लडाखमध्ये इथं लेह लडाखमध्ये ते 10,000 फूट उंचीपर्यंत गेलेले आहेत ते. आणि 20,612 फूट उंचीचं रामझॅक शिखरसुद्धा त्यांनी सर केलं आहे. म्हणजे सायकलिंग रेस थोडी आणि इमिजिएट माउंटेनिंग केलेलं आहे. असं ड्युएल त्यांनी तो परफॉर्मन्स केला होता 2002मध्ये. अजून थोडंसं वेगळं त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर रेस्क्यू ऑपरेशन जे चालतात, दरीखोऱ्यामध्ये दुर्दैवानं कोणतरी पाय घसरून पडतं किंवा कोण सुसायडल अटेम्प्ट करतं किंवा कोण अडकलेलं असतं, तर रेस्क्यू करणं किंवा रिकव्हरी करणं त्याचंही त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं हरिश्चंद्रगडला 2 प्रेतं पडली होती मुलं आणि मलंगडला, तर मलंगडला कल्याणजवळ, तर तीसुद्धा काढण्याची मोहिमेमध्ये त्यांचा चमू 12 जणांचा चमू होता आणि त्यांनी नेतृत्व केलं होतं. तर 1994ची गोष्ट आहे. ओके. आणि पोलिओग्रस्त एक जो मुलगा आहे त्यालासुद्धा त्यांनी स्कूटरवरून मला वाटतं एक 18,380 फूट जो खारदुंगला पास आहे तिथून त्याला सफर घडवली होती. आणि वन्यजीव आणि पक्षी विभा सांबोणकर आहेत त्यांचे फोटोग्राफीतले गुरु आणि माउंटेनिंगचे मित्र. त्यांच्या माध्यमातून फोटोग्राफी शिकले होते आणि वन्यजीव व पक्षी या
चं सुद्धा त्यांनी खूप छान चित्रीकरण केलेलं आहे. अजूनही त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि ते करत आहेत. त्यातसुद्धा त्यांचं वाखाणण्यासारखं काम आहे. त्यांना 2010 साली गिरिमित्र गिर्यारोहण पुरस्कार बहाल करण्यात आला होता. दरवर्षी गिरिमित्रचं एक संमेलन भरतं, जसं आपले साहित्य संमेलन भरतात तसं, तर त्या माध्यमातून त्यांना ते एक पुरस्कार बहाल केला होता. ओळख फार मोठी आहे. तर अशा आजच्या ज्यांची मुलाखत मी घेणार आहे त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. चोवीस देश आणि 320 दिवसाचा कालावधी आणि साधारण 24,000 किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. त्या काळी म्हणजे 1989ची गोष्ट सांगतो आहे. त्या काळी इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं, अन्य काही सुविधा नव्हत्या की काही क्षणात आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू आता शकतो, तसं त्यावेळेला शक्य नव्हतं. तर त्यावेळची ती मोहीम कशी आखली गेली किंवा त्या मोहीममध्ये काय प्लॅन होते हे थोडक्यात ते आता सांगतील आणि काही त्या अनुषंगाने प्रश्न पुढे येणार आहेत. तर देशांची नावं जेवढी सांगता येतील तेवढी सांगा. नमस्कार. आधी मी दिलगिरी व्यक्त करतो की जरा उशीर झाला कार्यक्रमाला, पण मुंबईकरांची सवय आहे. तर ही जी मोहीम होती ती 1989-90 साली होती आणि मी त्या मोहिमेचा सदस्य नव्हतो. ॲक्च्युली ही मोहीम होती मुंबई कस्टमची आणि स्पॉन्सर्ड बाय मुंबई जेसीज. आणि हा जो कार्यक्रम होता हा जवळपास 35 देशांचा कार्यक्रम होता आणि त्याचं थीम अशी होती की अराउंड द वर्ल्ड विदिन ए इयर, ही त्यांची कन्सेप्ट होती. आणि मी फक्त त्यावेळेला त्या टीममध्ये प्लॅनिंग करण्यामध्ये आम्ही त्यामध्ये सहभाग घेत होतो. कारण ह्याच्या आधी फक्त 1936 साली 3 बाबाजी लोक त्यांनी सायकलीने प्रवास केलेला. त्याच्या आधी आम्हाला पुढे मागे काही रेकॉर्ड मिळत नव्हता. मग सुरुवात कशी करायची, काय करायची, स्पॉन्सर कसे पकडायचे, तर ते म्हटलं ते आपलं काम नाही आहे, तर ते आमचं महेंद्र कुमार लीडर ते सगळं बघून घेईल. मला फक्त प्लॅनिंग करायचं होतं. आणि प्लॅनिंगमध्ये मला हिंट अशी मिळाली की त्यावेळेला मी रद्दीमध्ये कॅटलॉग बघायचो आणि त्या कॅटलॉगमध्ये एका कॅटलॉगमध्ये मला मिळालं की प्रत्येक देशामध्ये सीझन चांगले कोणते असतात, तिथे कोणते उत्सव असतात, तिथे फेस्टिवल कसा असतो, त्याच्यामुळे पीक सीझन काय आणि ऑफ सीझन काय, ह्याचं मला जरा पूर्ण जगाचं अवलोकन आलं की युरोपमध्ये कसं असतं, अमेरिकेत कसं असतं, ऑस्ट्रेलिया कसं असतं. तर मी त्यावेळेला अशी प्लॅनिंगमध्ये असं विचार केलेला की सगळ्यात महागडं काय आहे आणि सगळ्यात आपल्याला कम्फर्टेबल काय आहे, ऑफ सीझन काय आहे, हा सगळा विचार आम्ही केला होता. आणि हिंट अशी मिळाली की अमेरिकेमध्ये त्यावेळेला विंटर आहे, ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेला समर आहे. आणि समर असा म्हणजे की 48 to 52 डिग्री आणि विंटर असा की त्याचं टेम्परेचर -5 -7 इथपर्यंत होतं. मग आता आपण ॲक्सेप्ट काय करायचं, तर म्हणून सगळ्यात महागडं काय आहे तर युरोप आहे. म्हटलं युरोपमध्ये आपण सीझनला जाऊया. तर लीडर म्हणाला की अरे उलटं बोलतोस आपण, सगळ्यात महागडं ते आहे. तर म्हटलं त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की तिथे कॅम्पिंग ओपन होईल आणि जर कॅम्पिंग ओपन झालं तर एका तंबूमध्ये आपण 4 जण राहू शकतो आणि ते पण फक्त $5 आणि पटकन त्यावेळेला ते डोळे चमकले. म्हटलं हे चांगलं आहे. मग आम्ही उलटीकडनं सुरुवात केली की आपण युरोपमध्ये सीझनला कसं पोचू शकतो हे ठरवलं. आणि आत्तापर्यंत जे गेले होते ते वेस्ट टू ईस्ट गेले होते. म्हणजे नेहमी पाश्चिमात्य हे ॲडव्हान्स असतं, तिथे आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळतात आणि मग आपण पूर्वेकडे येतो. पण मी नेमकं उलटं केलं प्लॅनिंगमध्ये. आम्ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो. त्याचा फायदा असा झाला की त्यामुळे मला ऑस्ट्रेलियाचा समर सहन करावा लागला, पण त्याची आम्हाला सवय होती. उन्हाळ्याची आपल्याला सवय आहे, फक्त प्रॉब्लेम होता थंडीचा. पण मी विंटरमध्ये एक्सप्रेशन केली, म्हणजे मी बर्फात गेलेलं असल्यामुळे त्यामुळे माझा पण तो प्रॉब्लेम नव्हता. तर बाकीची मंडळी म्हणायला हरकत नाही, आपण उलटं काम करूया. आणि मग आम्ही पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो. प्रोग्राम असा होता की थायलंड आम्ही सुरुवात केली दिल्लीवरनं. कर्नल रोमेश भंडारी यांनी फ्लॅग ऑफ केलं होतं आणि तिथून आम्ही गेलो कलकत्ता. तिथनं फ्लाय करून गेलो बँकॉकला. थायलंड, मलेशिया, सिंगापूर बाय रोड. सिंगापूरला फ्लाय करून गेलो आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये. लँड झालो पर्थला. पर्थ, ॲडिलेड, मेलबॉर्न, कॅनबेरा, सिडनी हे संपूर्ण आपण कोस्टल रूट केला ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियामध्ये 800 किलोमीटरचं डेझर्ट आहे. फक्त त्या डेझर्टमध्ये आम्ही थांबू शकत नव्हतो. तो फक्त प्रवास आम्ही बसने केला. अदरवाईज कोस्टलने संपूर्ण ऑस्ट्रेलिया पार केला. पण गंमत अशी की आम्हाला या 28 दिवसामध्ये एकदाही पर्थ हे बोलता आलं नाही. त्यांचा जो उच्चार आहे पर्थचा तो खूप वेगळा असतो. मग व्हेअर यू लँडेड म्हटलं की आम्ही पर्थ म्हणायचो, त्यांना कळायचंच नाही. शेवटी आम्हाला स्पेलिंग सांगायला लागायचं की PERTH म्हणजे ओ पर्थ. मग तो उच्चार मला शेवटपर्यंत कळला नाही.
तर ऑस्ट्रेलियामध्ये इथपर्यंत गेलो आम्ही. मग तिथनं फ्लाय करून गेलो आम्ही अमेरिकेला. सिडनी आणि अमेरिका, लॉस एंजल्स ही जगाची 2 टोकं आहेत. जर जगाचा आपण गोल विभागला तर ती 2 टोकं आहेत. आणि तो आमच्या त्या सफरीमधला मॅक्झिमम प्रवास, विमान प्रवास त्या वेळेला होता. आणि तिथे आम्ही 2 पिक्चर बघितले त्या प्रवासामध्ये. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती ते फरक होता. आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेम्परेचर 48-52 डिग्री, आणि जेव्हा लँड झालो लॉस एंजल्सला टेम्परेचर -2. असा हा भयानक फरक होता. ऑस्ट्रेलियावरनं मग आम्ही जेव्हा लँड झालो लॉस एंजल्समध्ये, लॉस एंजल्सवरनं सुरुवात केली ते संपूर्ण आडवा अमेरिका पार केला त्यावेळेला. म्हणजे अर्कान्सस, ओक्लाहोमा, ॲटलांटा, वॉशिंग्टन DC, वरती न्यूयॉर्क, तिथनं मग जरा पुढे गेलं की आपल्याला बुफालो, आणि मग कॅनडामध्ये टोरॉन्टो, ओटावा, मॉन्ट्रियल. आणि हा आम्ही अमेरिकांनी कॅनडा पार केला. तिकडनं मॉन्ट्रियलवरनं परत फ्लाय करून आम्ही आलो लंडनला. तिथे आम्ही अराउंड लंडन, ग्लासगो वगैरे फिरलो. आणि नंतर मग आम्ही युरोपमध्ये गेलो. एंट्री होती आमची बेल्जियमवरनं. तिथनं आम्ही बेल्जियम, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, ईस्ट जर्मनी, वेस्ट जर्मनी, ऑस्ट्रिया, युगोस्लाविया, बल्गेरिया, टर्की, इराक, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान हा माझा रूट होता. हे आमचे संपूर्ण देश होते. पण गल्फ वॉरमुळे आम्हाला थोडं मध्ये थांबावं लागलं. ते आपण पुढे मध्ये ओघाओघाने घेऊ. एकंदरीत सायकलिंग एक्सपिडिशन म्हटलं तर प्लॅनिंग प्रचंड असतं. आणि त्यातल्या त्यात हे अख्खं जग फिरायचं होतं. आणि मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कुठलीही माध्यमं नव्हती, तर कशा बारीक सारीक त्यांनी गोष्टी कन्सिडर केल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी हे सगळ्यात प्रथम मी असं तुला विचारेन की प्लॅनिंगमध्ये तुम्ही होतात आणि मग सिलेक्शन कसं झालं? टीम 4चीच होती, 4च्या 4 कस्टम्सचे होते, मग बँक ऑफ BOI वाला त्यात कसा गेला? असं होतं की त्यावेळेला सायकलिंग करताना आपल्याला नेहमी आधी प्रॅक्टिस करायला लागते, एकमेकाची मनं जुळायला लागतात, स्वभाव जुळायला लागतो. त्यामुळे आणि प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असायला लागतं. तर प्रोग्राम कस्टमचा असल्यामुळे सगळे कस्टम ऑफिसर जाणार हे नक्की होतं. पण जेव्हा त्याने प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यामुळे त्यांनी 10 लोक जात होती. पण सायकलिंगमध्ये संपूर्ण सायकलिंग करणं तिघांशिवाय कोणाला शक्य होत नव्हतं. प्रत्येकजण म्हणत होता की नाही, दिस इज नॉट अवर कप ऑफ टी. तर आम्ही बॅकआउट होतो आणि मग ते तिघेच जाणार होते. तेव्हा मग तो लीडर जो होता महेंद्र कुमार की तो म्हणाला की यार तू सगळी एवढी मदत केलेली आहेस तर तूच का येत नाही आहेस? पण मी म्हटलं नाही यार, आपल्याला शक्यच नाही, कारण बँकेतनं सुट्टी मिळणं शक्य नाही आहे आणि 1 वर्ष बाहेर राहणं म्हणजे नोकरी सोडून मारणं. तर त्यावेळेला मी त्याला नकार दिलेला. पण मग त्याने खूप आग्रह केला. तो म्हणाला की बघ की टाटा, बिर्ला हे लोक पण जग फिरतात आणि त्यावेळेला जग खूप मोठं होतं, म्हणजे लांब लांब होतं. आता कसं मोबाईलमुळे आणखीन त्या सगळ्या गोष्टीमुळे आपण जवळ आलेलो आहोत. आपण जे फोन करतो, एकमेकाशी बोलतो, आपल्याला वाटत नाही आपली मुलं फॉरेनला असतात पण आपल्याला वाटतं की जवळच आहेत. पण त्यावेळेला फोन करणं ही खूप कठीण गोष्ट होती. म्हणजे अमेरिकेवरनं जर फोन करायचा असेल तर आपल्याला जर फोन करायचा असेल तर आपल्याला ट्रंक कॉल बुक करायला लागायचा आणि तोही आपल्याला 10 आणि 12 तासानंतर तो फोन मिळायचा. तर मी म्हटलं की यार हे मला शक्यच नाही आहे. पण त्याने खूप गळ घातली. त्याने बँकेच्या वरतीपर्यंत सांगितलं की आपण त्याला प्रयत्न करूया, स्पेशली मिळेल वगैरे. आणि मग मी म्हटलं की चला मग ठीक आहे, मी पण तयार होतो. ते 2 जण गळल्यामुळे मग मी तयार झालो आणि मग मी जॉईन झालो. ओके. म्हणजे प्लॅनिंगमधला सहभाग, आंतरिक इच्छा आणि त्या फील्डमधलं योगदान ह्या सगळ्या एकत्रित गोष्टी झाल्या आणि त्याला जाता आलं. मध्यमवर्गीय कुटुंब, नुकताच लागलेली बँकेची नोकरी, या सगळ्या गोष्टी त्याने मॅनेज केल्या. 1 वर्षाच्या आर्थिक गणितं मांडली आणि ते करून तो आईवडिलांवर सोपून परदेशात गेला होता. सायकल टर्मिनॉलॉजी आपण जाणून घेण्याच्या पूर्वी माउंटेनरिंग आणि सायकलिंग याच्यात डिफरन्स काय आहे? तिकडचं स्किल, इकडचा स्टॅमिना, तिकडचा स्टॅमिना, या संदर्भात थोडंसं. आणि कसे वळलात सायकलिंगकडे? जेव्हा आम्ही सायकलिंग चालू केली ना तेव्हा आम्ही स्पेशली आपण रॉक क्लाइंबर आणि माउंटेनियर, आणि त्यावेळेला सायकलीकडे आम्ही कोणी बघायचंच नाही अजिबात. कारण तो माउंटेनमध्ये काहीतरी करायचं. सह्याद्री खूप मोठा होता. सह्याद्री त्यावेळेला कोणी जास्त क्लाइम्बिंग करत नव्हतं. त्याच्यामुळे त्या तिकडचं अट्रॅक्शन खूप होतं. पण जेव्हा गिरीश सावंत आणि माझा लीडर महेंद्र कुमार यांनी जेव्हा आम्ही प्रथम मुंबईत दिल्ली सायकलिंग केलं ना तेव्हा तर मला वाटलं, कारण त्यावेळेला ऑफ सीझन होता आणि मी म्हटलं चला इथे आपण स्टॅमिना चेक करूया.
आणि तेव्हा मला वाटलं की तो जो स्टॅमिना आहे तो आपल्याला सायकलिंगला उपयोगाला येईल आणि त्यामुळे जर आपण हळूहळू जर आपण हिमालयात गेलो ना तर आपला स्टॅमिना उलटा जास्त होईल. म्हणजे जसं आपण पूर्वी आम्ही काय करायचो की फक्त सह्याद्रीमध्ये प्रॅक्टिस करायचो आणि मग हिमालयात जायचो. तर म्हटलं आपण जर हळूहळू झालो ॲक्लोमटाईजना तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि हे मला पटलं. आणि एवढं करून देखील म्हणजे वर्ल्ड टूर करून देखील मला परत मी जे 90मध्ये मी वर्ल्ड टूर केली मी तरी मला परत अजून 2002पर्यंत थांबावं लागलं की सायकलिंग माउंटेनिंग करण्याकरता. पण माउंटेनिंग मला तरी असं वाटतं की हा सगळ्या गेमचा राजा आहे. आणि आपण जर ऑब्झर्व केलं ना तर आत्ता देखील जे ट्रायथलॉन किंवा आता आयर्नमॅन वगैरे बघतो ना ती करणारी मंडळी बहुतांशी ट्रेकर आणि माउंटेनियर आहेत. आता आपल्या या सभागृहातच मला मी म्हणतो ना की रमाकांत महाडिक आहे, स्वतः राजू आहे, दिलीप लागू आहे, हे सगळे माउंटेन आता सायकलिंग करायला लागलेले आहेत. आणि त्यांना आता कळलेलं आहे की म्हणजे त्यांनी जवानीमध्ये माउंटेनिअरिंग केलं ते खूप कठीण होतं. पण ह्या वयात देखील रमाकांतसारखा मुलगा आत्ता म्हणजे मुलगाच म्हणायला पाहिजे 68 वर्ष वय आहे, तो भयानक सायकलिंग करतो आहे. तर सायकलिंग पण आपल्याला मदत करतं ट्रेकिंगमध्ये. रमाकांतबद्दल थोडंसं बोलेन मी. आत्ताच नुकताच ते 1 महिना पण नसेल झाला 3 धाम सायकलवर करून आले आणि लीड ते करत होते. त्यांच्या टीममध्ये सुदैवानं मलाही घेतलं होतं. आम्ही 5 जण होतो. 5 पैकी तिघांनी रमाकांत माउंटेनिंगमध्ये टॉपला आहेच. जसे चारू सर आहेत, विभास आहे, सतीश आहे, तसंच रमाकांतचं पण नाव आहे. आणि रमाकांत थँक्यू. हो आपल्याकडे शब्बीर शेख सर आलेले आहेत. मला वाटतं परदेशातून कुठला देश मला कळलं नाही, फक्त इंग्लंडहून आलेत. खास कार्यक्रमासाठी ते आल्यानंतर इकडे आलेले आहेत. त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचंही स्वागत. मला वाटतं मराठी सरांचे ते मित्र आहेत. आता सायकलमधलं काही टर्मिनॉलॉजी बऱ्याच जणांना माहिती आहे. आपण हळूहळू सायकल्स हातात घेतली आहे. आता त्याची बॅलन्स करू, मग चालवायला लागू आणि मग सायकलिंगसाठी बाहेर जाऊया. पेसिंग कसं मेंटेन करतात, त्याच्यानंतर एरोडायनॅमिक एक टर्म वापरली जाते ती काय, आणि रेसिंग आणि टुरिंगमध्ये फरक काय? मेन थिंग असं असतं ना, टुरिंग आणि रेसिंग याच्यामध्ये फरक असा असतो की मी थोडंसं रेसिंगबद्दल आधी बोलतो. म्हणजे पूर्वीचं बोलतो मी, आताच सांगत नाही आहे. पूर्वी मुंबई पुणा ही रेस व्हायची, बहुतेक लोकांना माहिती असेल. प्रॉमिस त्याला स्पॉन्सर करायचं. आणि ही स्पर्धा जेव्हा व्हायची ना तेव्हा मुंबईत आणि पुण्यामध्ये वेगवेगळे क्लब होते. त्या क्लबमध्ये अशी होती टर्मिनॉलॉजी की ह्या वर्षी जर आपण 5 लोकांचा ग्रुप टाकला तर ते डिसाईड करायचे की हा माणूस मुंबई पुणे रेसमध्ये जिंकेल आणि त्या माणसाला त्या लीडरला सपोर्ट देण्याकरता म्हणून 4 जण तयार व्हायचे. 5 जण निघायचे. चेंबूरच्या नंतर पुढे ते म्हणजे तोपर्यंत ट्रॅफिक असायचं आणि मग सुटले ना की असं व्हायचं की जो फायनल मारणार आहे तो न करता घाटामध्ये कोण एक्सपर्ट आहे, प्लेन रोडला कोण एक्सपर्ट आहे, तो माणूस त्या टीमचा जम्प करायचा, तो सुटायचा. तो सुटला की त्याच्या पाठोपाठ बाकीचे सुटायचे. म्हणजे तो काय करायचा, तो बाकीच्या लोकांना दमवायचा. ते दमले ना की तो, आणि बाकीचे लोक जे होते, जो स्वतः लीडर आहे, जो जिंकणार आहे, तो फक्त पेसिंग करायचा. आणि तो जो डमी होता ना तो सगळ्या मुलांना पुढे घेऊन जायचा, खेचून जायचा. मग पुढे गेल्यानंतर तोपर्यंत पेसिंगमध्ये आहे. जेव्हा घाट लागेल तेव्हा जो घाटामध्ये एक्सपर्ट आहे तो माणूस अजून तो घाटामध्ये मुलांना पुढे खेचायचा. म्हणजे असं करून त्या टीमला दमवायचा आणि मग जो लीडर आहे तो तिथे त्याला जिंकायचा. याच्यामध्ये पूर्वीच्या काळी मुंबईची लोकं खूप एक्सपर्ट होती. नंतर पुण्याचे आणि मग कोल्हापूरची पण लोक याच्यामध्ये सामील झाली. कशी सामील झाली तर कोल्हापूरची लोक म्हणजे अगदी रांगडी लोकं होती. ती मंडळी काय करायची, त्याच्यामध्ये सत्तार वगैरे जी मुलं आहेत ज्यांनी मुंबई पुणा जी रेस जिंकली, त्याची गंमत अशी होती की तो सायकलवरती म्हणजे घोडा सायकलवरती तो दुधाचे हंडे लावायचा आणि तो घाट चढायचा. तर त्याला कोणतरी पिन मारली, अरे म्हटलं तू हंडे लावून चढतोय, जर मी हंडे काढले तर तू किती जवळ पळशील. तो म्हणतो हो मी चालू शकतो. आणि मग त्याला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि मग तोही सामील झाला आणि तोही स्पर्धा जिंकला. तर त्या स्पर्धेमध्ये जिंकताना पेसिंग मारणं, स्पीड मारणं हे इम्पॉर्टंट होतं. पण आपल्याकडे कसं असतं, जेव्हा आपण टुरिंग करतो ना तेव्हा महत्त्वाची मी जे टुरिंग केलेलं आहे ते सपोर्ट व्हेकल न घेता केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं सामान आपल्याकडे, आपल्या टीमला आपल्याला सांभाळून बघायला लागतं. एकाची गाडी पंक्चर झाली तर बाकीच्यांना त्याला ते कव्हर करायला लागतं. मी सायकलिंगमध्ये कसा ओढला गेलो तर जेव्हा मुंबई दिल्ली फर्स्ट सायकलिंग केलं 1985 साली, त्यावेळेला आम्ही 34 लोक होतो मुंबईचे. तेव्हा मध्ये तो महेंद्र कुमार लीडर होता, तो त्या टीममध्ये होता. पण आम्ही 2 जण प्रथम केव्हा एकमेकाशी बोललो त्या 34 जणांपैकी
जेव्हा मी भीमला पोचलो राजस्थानला, तेव्हा मी म्हणालो की त्यावेळेला लोक तिकडून जाणार होते दुसरी चित्तोडगडवरनं. तेव्हा आम्ही दोघं म्हणालो की नाही, हा रस्ता चुकीचा आहे, आपण उगाच कशाला घाट चढायचा, आपण भीमवरनं जाऊया. आणि मग तेव्हा आम्ही एकत्र आलो आणि तेव्हा त्याला कळलं. आणि त्यावेळेला मी काय केलेलं की कोणाची सायकल बिघडली ना, तर आम्ही 5 लोकांनी ग्रुप केलेला. आम्ही त्याची सायकल घ्यायचो, त्याला आमची सायकल द्यायचो, त्याला सांगायचो मी तू पुढे जा, आणि मग किती पटापट आपण पंक्चर काढतोय हे आम्ही आमच्यामध्ये स्पर्धा लावायचो. आणि पंक्चर काढून पटकन तयार व्हायचो आणि परत त्या पुढच्या टीमला गाठायचं. आणि हे सगळं रमाकांतला ह्याला खूप आवडलं, महेंद्र कुमारला. आणि मग त्याने कळलं की तू मला माझ्या टीममध्ये पाहिजे. जेव्हा मी मुंबई लडाख ही भारतामधली पहिली सायकल मोहीम, जी सी लेवल टू द हायेस्ट मोटेबल वॉल खारदुंगला पास, तिथपर्यंत मी त्या सायकलने गेलेलो. तर त्यावेळेला मी गेलेलो सुलिडॉपला, आणि तेव्हा रमाकांत माझा लीडर होता त्यावेळेला. तर हिमालयात मी चाललो होतो. मी म्हटलं की माझ्याकडे वेळ नाही आहे. मेमध्ये मी सुलिडॉपला गेलेलो आणि ही एक्सपिडिशन होती ऑगस्टमध्ये. तो बोललं की तू प्रॅक्टिसला येऊ नकोस, तू कॉन्ट्रिब्युशन देऊ नकोस, पण तू आमच्या टीममध्ये ये. अशा तऱ्हेने माझी जी एक्सपिडिशन झालेली आहे ती माझ्या मित्रांमुळे झालेली आहेत. चांगले मित्र असले ना की आपल्याला काहीही करता येतं, याच्यावरती माझं ठाम मत आहे. कोणतंही एक्सपिडिशन म्हटलं आणि ते तर एवढ्या देशांचं जगभरातलं, तर आर्थिक बळ किंवा पाठबळ त्याच्या मागे लागतंच. तर हे सगळं आर्थिक पाठबळ कसं उभं झालं किंवा कोणी केलं, तुमच्या मागे कोण कोण होतं, आणि तुमचं वैयक्तिक कॉन्ट्रिब्युशन, तो कॅमेरा विकणं वगैरे जो काय किस्सा आहे तो सांगा जरा. आत्तापर्यंत तुम्हाला सांगायला मला खूप बरं वाटेल. मी एवढे तुम्ही ऐकलं मी काय काय पराक्रम केले आहेत, पण कुठेही मला माझा पैसा खर्च करावा लागला नाही. प्रत्येक वेळेला मला कुठे ना कुठे स्पॉन्सर मिळत गेले. त्यांचा माझ्यावरील खूप कॉन्फिडन्स होता. प्रत्येक वेळेला मला कुठे ना कुठे स्पॉन्सर मिळाले आणि समोरून मला स्पॉन्सर मिळालेले आहेत. आता जेव्हा ही पण एक्सपिडिशन होती, इट वॉज ऑर्गनाइज बाय बॉम्बे कस्टम्स, पण स्पॉन्सर्ड बाय जेसीज. जसं आपलं लायन्स क्लब आहेत तसं ज्युनियर चेंबर म्हणून जगभरामध्ये त्यांच्या संस्था असतात, जसे लायन्स क्लब, रोटरी क्लब आहेत. तर मला जे चेंबूरचा जो क्लब आहे जेसीज, त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं, आणि त्यांचे वर्ल्ड ओव्हर सगळ्या ठिकाणी त्यांच्या कुठे ना कुठे त्यांची हे आहेत. तर प्रत्येक वेळेला त्यांनी काय केलं की आम्ही त्या कंट्रीमध्ये गेलो की ते जेसीज यायचे, आम्हाला रिसीव्ह करायचे, आणि प्रत्येकजण आपापली ठिकाणं सांगायची, इथे आहे इथे आहे. आमचे रूट त्यांना आम्ही रूट पाठवले होते, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी आमची व्यवस्था केलेली. आणि जिकडे ही व्यवस्था नव्हती तिथे आपले यूथ हॉस्टेल्स, तिथे आम्ही इंटरनॅशनल मेंबरशिप घेतलेली, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी यूथ हॉस्टेल, सॅल्वेशन आर्मी, आपली मंडळी, जेसीज, मंदिरं, आणखीन गुरुद्वारा, या ठिकाणी आमचा प्रत्येक ठिकाणी राहायची व्यवस्था होत गेली आमची. वैयक्तिक टेंटसुद्धा तुम्ही कॅरी केलं हो, होतं. ते आपण ह्याच्यामध्ये गेलेलं, ते आपण पुढे येऊ सांगूच आपण त्याच्यामध्ये. सायकल, एवढा लांबचा प्रवास, सायकल, स्वतःचं ओझं आणि सोबत असलेलं सामानाचं ओझं, त्यात टूल किट वगैरे आलं, तर काय काय सोबत कॅरी करत होतात, सायकलची निवड कशी केली, आणि सायकल किती गिअरवाली होती, याबद्दल माहिती द्या. 1989 साली, म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे आपली इकॉनॉमी ओपन नव्हती. म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला नवीन सायकली पण दिसत नव्हत्या. फक्त आपल्याकडे सायकल होती BSAची. तेव्हा पण त्या सायकलला गिअर नव्हते. मी BSA जी मॅक 1 सायकल आहे त्याला मी तैवानचे गिअर लावले होते, सनबोचे. तेव्हा पण आपले हे गिअर आपल्याला मिळत नव्हते, कुठे शिमानो वगैरे, ते खूप महाग होते. तर मी तैवानचे ते सनबोचे गिअर लावून ती सायकल 10 गिअरची केलेली, आणि 10 गिअरच्या सायकलने संपूर्ण वर्ल्ड टूर केलेली आहे. म्हणजे एवढं की अमेरिकेमध्ये जेव्हा मी सायकल घेऊन गेलो एका ठिकाणी, मी जरा सांगतो ओघाने पर त्याच्यामध्ये, की तिकडचा एक कर्नल होता, त्याने सायकल बघितली आहे, आणि ही वॉज अ कर्नल फ्रॉम आर्मी. त्याचं स्वतःचं कारचं गॅरेज होतं, पण त्याला सायकलची आवड होती. तर त्याने मला रस्त्यात थांबवून आम्हाला म्हटलं की या, आणि त्याने आम्हाला आमच्या गॅरेजमध्ये घेऊन गेला. त्याने सगळ्यांना बोलवलं आणि त्याने सांगितलं की बघ, ह्यांच्या कॅरियरचं, सायकलचे जे कॅरियर होते ना, त्याला मी L शेपमध्ये कॅरियर केलेले, तर ह्यांच्या कॅरियरचं वजन आणि आपल्या सायकलचं वजन सेम आहे. म्हणजे आमचं कॅरियर आणि त्यांची सायकल यांचं वजन सेम होतं. म्हणजे आमची सायकल किती हेवी असेल तुम्ही विचार करा. म्हणजे अक्षरशः आम्ही रिक्षा ओढलेली आहे तसं केलेलं आहे. आणि प्रत्येकाकडे जवळपास 25 किलो सामान होतं. म्हणजे आपले कपडे, म्हणजे आम्ही प्रत्येकाने विभागून घेतलेलं. आम्ही जरी चौघे असलो तरी नंतर आम्ही तिघेच होतो. तर लीडरकडे सगळे डॉक्युमेंट्स, म्हणजे विजा वगैरे बाकीचे सगळे पत्रव्यवहार करायचा किंवा काय करन्सी वगैरे, ते सगळं सामान त्याच्याकडे डॉक्युमेंट्सचं. जो होता मखन सिंग, तो चांगला कुक होता, त्याच्यामुळे त्याच्याकडे गॅस स्टोव, सगळी जेवणाची भांडी, रॉ रेशन वगैरे सगळं त्याच्याकडे. आणि माझ्याकडे
हातोडापासून पंक्चरपासून ट्यूब टायर सगळं पंक्चरचं सामान बॉल बेरिंग वगैरे सगळं ते माझ्याकडे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे जवळपास 25 किलो सामान होतं आणि आमचं त्यावेळेचं 50 किलो वजन. असं आम्ही 75 किलो वजन सायकलवरती घेऊन जात होतो. त्या सायकलवर जे वजन हे करतात बॅलन्स कसं होतं दोन बाजूला टाकणं, त्याला एक काहीतरी टर्मिनॉलॉजी आहे, नाव आहे, ज्याच्यात तुम्ही सामान ठेवता आणि त्यामुळे सायकलचं म्हणजे दोन्ही बाजूचं वेट मॅनेज होतं. आता ते सगळे पॅनियर्स वगैरे आता मिळतात आपल्याला, पाठीमागे 2 बाजूला 2 आणखीन पुढे 1 वगैरे. पण आम्ही अक्षरशः सायकलचं धोपटं असतं ना आपली बॅग, स्कूल बॅग, त्या टाईपमध्ये त्यावेळेला त्या बॅग होत्या, त्या 2 बाजूला 2 बॅग लावल्या होत्या आणि पुढे आम्ही एक अशी टोकरीसारखी असतं ते आम्ही पुढे लावलेलं. पण नंतर ती पण चालली नाही, त्याच्यामुळे फक्त बाजूच्या 2 बॅग आणि मधलं जर कॅरियर ज्याच्यावरती आपण कॅरी मॅट ठेवायची, त्याच्यावरती कॅरी मॅट किंवा टेंट किंवा बाकीचं आपली सॅक वगैरे ती मध्ये ठेवायची आणि बाजूला 2 स्कूल बॅग. असं सगळं आमचं सामान होतं. आणि त्याच्यामध्ये हिमालयातल्या म्हणजे बर्फाचे पण कपडे आणि बाकीचे पण कपडे, फोटोग्राफी, कॅमेरा सगळं. मग अशी हा म्हणाला की तुम्ही बजेट कसं केलेलं, फायनान्स कसं केलेलं. तर त्यावेळेला कस्टम्सवाल्यांना त्यांना त्यांचं स्पेशल लीव मिळाली होती. पण मला बँकेनं म्हटलं आपण नंतर बघू. पण बँकेने काही स्पेशल लीव दिली नाही. पगार काय मला बँक ॲडव्हान्स मुळीच देणार नव्हती. तर मी त्यावेळेला जाणार कसा. त्यावेळेला 1982 साल होतं. त्यावेळेला दत्ता सामंतनी स्ट्राईक केलेला. माझे वडील मिलमध्ये होते. स्ट्राईकमुळे मिल बंद होत्या. वडिलांनी मिल सोडून म्हणजे बंदच होती, त्यामुळे तिथे उत्पन्नाचा काही सोर्स नव्हता. मी बँकेत नोकरी करणारा त्यावेळेला माझा पहिला पगार होता 642 रुपये. म्हणजे ही गोष्ट आहे 1981ची आणि मी निघालो 1990ला. तरी पण 10 वर्षामध्ये एवढी काही प्रगती झाली नव्हती. 86मध्ये मी माझी घेतली मोटरसायकल, तिची किंमत होती 18,000 रुपये आणि त्यावेळेला पेट्रोलचा भाव होता 5 रुपये 74 पैसे. हा त्यावेळेला पेट्रोलचा भाव होता. म्हणजे तुम्हाला महागाईचा अंदाज येईल. तर त्यावेळेला आमचा घरचा खर्च जवळपास 1000 ते 1200 रुपये खर्च व्हायचा. तर एवढे पैसे आणणार कुठे. त्यावेळेला मी फोटोग्राफी करायचो. बिबासमुळे मी फोटोग्राफी करायला शिकलो. तर त्यावेळेला मी लग्नाची फोटोग्राफी किंवा असं काहीतरी करून आपला जी हॉबी आहे तिकडचा खर्च कॅमेरा काढायचा माझा, बाकी आपलं उत्पन्न घरचं ते आपलं घरामध्ये जायचं. तर आता मी काय करणार. मग त्यावेळेला मी माझा कॅमेरा होता माझ्याकडे, निकॉनचा कॅमेरा आहे, निकॉन 301. तो मी 15,000ला विकला आणि दर महिन्याला 1000 रुपये किंवा 1200 रुपये असा हिशोब करून घरी पैसे दिले आणि मी त्याला निघालो. त्याच वेळेला आईला शंका आली की तू पैसे आणलेस कुठून. मग ते कसं कन्व्हिन्स केलं, सांगावं लागलं की कॅमेरा विकला. ते आता आईला कळतं. आईला सगळं काय कळतं. आपण वाटतं का आपल्याला काय कळत नाही म्हणून. आता तिहेरी भूमिका होती, सायकलिंग पण करणं, त्याच्यानंतर ॲज अ मेंटेनन्स सगळा हाच बघायचा. मी जे पुस्तक वाचलं आहे 99 नाही 100% मेंटेनन्स याचाच होता. तर त्याच्यासाठी प्रशिक्षण आधी घेतलं होतं का. आणि त्याचा सामानाचा अधिक लोड जो सामूहिक होता पण तो तुझ्याकडेच होता, तो म्हणजे कसं ॲडजस्ट केलं. काय नाही, आपल्याकडे ज्यावेळेला आपल्या अशोक खळे वगैरे होते त्यांच्याकडे जाऊन मी थोडंसं जाऊन बसायचो आणि त्यांच्याकडनं मी शिकून घेतलेलं की काय काय करायचं, कसं काय केलं पाहिजे वगैरे. आणि बघून बघून ते लक्षात येतं आपल्याला आणि मग ते बघूनच शिकलेलो. कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा उरण गेटवे उरण ते मुंबई सायकलिंग केलेलं ना, तेव्हा असंच मित्राची सायकल घेऊन गेलेलो. तेव्हा सायकल माझ्याकडे नव्हती आणि असंच उत्साहाने गेलेलो आम्ही. तर लहानसं होतं म्हणजे उरण म्हणजे मुंबई जास्त काय सायकलिंग नाही आहे, पण उत्साह कसा आपलं नुकसान करतो. मस्त उन्हाळा होता, सुट्टीमध्ये गेलेलो आणि सायकलला काही झालं नाही, एकदम खुश होतो. बाजूला विहीर दिसली, म्हटलं वा 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 विहीर आहे, आपण टायर तापले असतील. तेव्हा नॉलेज नव्हतं एवढं, आपण टायरवरती पाणी होती आणि म्हणून मी सायकल खालती घेऊन गेलो. तिकडून विहिरीतनं पाणी काढलं, सायकल टायरवरती ओतलं आणि वरती आलो. बघतो तो फुस काटा लागला, गाडी पंक्चर. तेव्हा कळलं की अरे कशाला खालती गेलो मी उगाच चौकात. आणि तेव्हा कळलं अरे पण पंक्चरचं सगळं किट घेतलं पण पॉलिश पेपर घेतलेलं नाही आहे. शेवटी मग त्या डांबराच्या रस्त्यावरती मग टायर घातला आणि मग ट्यूब घातली आणि मग पॅच लावलेला होता. म्हणजे जुगाड करणं म्हणतात याला. आणि माउंटेनियर्स आणि सायकलिस्ट आणि अन्य पण करत असतील, पण या दोघांबद्दल मी सांगू शकतो त्यांना असा उपलब्ध साधन सामुग्रीचा म्हणजे नसेल तर कसं करावं हे बरोबर मॅनेज करतात. खूप छान पद्धतीनं म्हणजे पंक्चर काढलं. आणि यांच्याकडे जी कामं येत होती तर एकदा तर मला वाटतं 2 वेळा तुझी सायकल पंक्चर झाली आणि 5 वेळा महेंद्र कुमारची सायकल पंक्चर झाली होती. आणि याचा परिणाम काय व्हायचा, फोटोग्राफी पण करणं, मेंटेनन्स पण पाहणं आणि परत यांच्याबरोबर राहणं. त्याच्यामुळे ते कशी हे केली, म्हणजे जास्त स्टॅमिना वापरला गेला, म्हणजे तुझ्यातलं पोटेन्शियल वापरलंच का कसं मॅनेज केलं ते.
हे तर जेव्हा आपण निघतो बाहेर तेव्हा ह्या गोष्टी होतच असतात. पण जेव्हा एकाच दिवशी 6 पंक्चर वगैरे 8 पंक्चर झाले की जरा किरकिर वाढते याच्यामध्ये. पण इट्स अ पार्ट ऑफ गेम. ते आपलं साहस आहे, त्याच्यामध्ये ते झालंच पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅनेज होतं. म्हणजे माउंटेनियर खरा असल्यामुळे त्याला हे सगळं करण्याची सवय होती. ती त्याच्या रक्तात म्हणजे नसानसात भिनली होती. त्याच्यामुळे तो ऑनेस्टली करत होता. कारण पुढे संघभावना जी असते आणि अशा एक्सपिडिशनला हिमालयन असू दे किंवा सायकल एक्सपिडिशन, त्याच्यात ती टिकवायची असते. तर एक किस्सा पुढे येणारच आहे की इनमीन 4 त्याच्यात मग एक जण मला वाटतं 1 जानेवारी च्या दरम्यान काही त्याच्या फिजिकल हे म्हणजे हेल्थ प्रॉब्लेममुळे रिटर्न आला होता. उरले हे तिघे. त्या तिघांनी कसं केलं, मग त्या तिघांमध्ये सुद्धा एक संगता होती किंवा त्या भावनेने चालले होते. पण काहीतरी असं इन्सिडन्स व्हायचा किंवा काहीतरी असं व्हायचं की त्याच्यातून थोडीशी चिडचिड व्हायची. पण त्या पुस्तकातून किंवा ह्याच्याशी केलेल्या चर्चेतून एक लक्षात आलं की स्थितप्रज्ञासारखा हा राहायचा. निंदा अथवा वंदा नाही विषमती बाधा, याच्या बाबतीत मात्र मी गॅरंटेड सांगू शकतो. तर असा कधी प्रसंग आला होता का की महेंद्रकुमार तुझ्यावर रागावला किंवा तो मंडल जो परत गेला तो रागावला किंवा बच्चन सिंग आणि याचं तर बच्चन सिंग नाही काय नाव, मखन सिंग आणि याचं तर ट्युनिंग खूप छान जमलं होतं की त्यांच्या दोघांमध्ये कुठेही असं काय नव्हतं झालं. तर असं काय झालं असेल तर खूपदा व्हायचं की RP मंडल जो होता ना, तर ही इज अ गुड सायकलिस्ट. पण त्याचं प्लॅनिंग वेगळं होतं. त्याला असं वाटत होतं की आपण दिवसाला फक्त 70 ते 80 किलोमीटर सायकलिंग करावं आणि आपण आराम करावा, असं त्याला वाटत होतं की जास्त आपण सायकलिंग करू नये. पण गंमत अशी झाली ना की त्याचं जे जजमेंट होतं ते चुकलं. त्याच्यामुळे तो पाठीमागे राहायला लागला. तो थोडा असं आळस करायला लागला त्याला की जमत नव्हतं एवढ्यावर. मग तो काय करायचा माहिती की तो काहीतरी कारणं काढायचा. म्हणजे आपण खायला बसलो की समजा फॉर एक्झाम्पल की आपल्याला सुसू करून निघायचं, जाताना आपण सुसू करायला पाहिजे. सगळेजण सुसू करायला उभे राहिले ना की हा बसून राहायचा. आणि आम्ही आलो निघालो ना की ना अरे मला जायचं आहे. म्हणजे त्याला वाटायचं की असा आपल्याला आराम मिळेल. इवन खाण्याचे सवयी आपण म्हणतो ना की आपण आधी जायच्या आधी कुठची मोहीम असू दे की आपलं एकमेकाचं ट्युनिंग जमायला हवं. ते जर जमलं नसेल ना तर कशी भांडणं होतात लहान लहान गोष्टीवरनं. की तिथे आम्ही जायचो बाहेरगावी, आपल्याला खायला म्हणजे अमेरिकेत स्पेशली सलाड आणि फ्रेंच फ्राईज हेच आमचं त्यावेळेस जेवण होतं. तर फ्रेंच फ्राईज दोघं मिळून एक घ्यायचो आणि ते आपण फ्रेंच फ्राईज खायचं. तर हा पठ्ठ्या काय करायचा, असं करायचा आणि मग ते असं खायचं, म्हणजे असंच निवडून. तर तो म्हणलं की अरे हे काय करतोयस तू. म्हणतो मेरे को ना क्रंची ना मेरे को अच्छा लगता है. म्हटलं आम्हाला काय खराब वाटतं का, तू फक्त क्रंची खाणार का. म्हणजे भांडणाकरता काही कारणं पुढे व्हायची. आणि जेव्हा असं होतं की जो उशिरा थांबायचा, पाठीमागे लायचा, अरे जमत नाही, तुमचं प्लॅनिंग चुकीचं आहे, तुमचं प्लॅनिंग चुकीचं आहे. एकदा गेल्यानंतर सायकलिंगमध्ये कधीही आपण सांगू शकत नाही की दिवसाला आपण किती किलोमीटर कव्हर करू शकतो, काय काय प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम येतील त्याच्याबरोबर आपण गेलं पाहिजे. आपण त्या चुका काढून तेव्हा टीका करून त्याचं काहीही फलित होत नाही. कितीतरी वेळा असं होतं की आपल्याला अरे आपण ठरवलं एवढं आणि आपण आधी लवकर पण पोहोचतो, कधी कधी उशीर पण होतो. तर तेव्हा कव्हर करणं हे आपल्या हातामध्ये. आपण एकमेकाला ब्लेम करण्यामध्ये काही पॉईंट नाही. त्यामुळे ब्लेम करू नये म्हणून ही सवय आपल्याला कळली पाहिजे. आणि तेच जमलं नव्हतं म्हणून मध्ये मध्ये वाद व्हायचे, बाकी काही नाही. गिर्यारोहणामध्ये एक असतं की हा अल्टिट्यूड सिकनेस हा एक प्रकार आहे. तिथे होणं एक स्वाभाविक होतं कारण का त्यावेळेला कंट्रोल राहत नव्हता आणि तो सिकनेसचा भाग होता. पण इथे होतं कारण ते शेवटी इगो माणसाचा असतो, तो कुठे ना कुठेतरी हर्ट होतो. आणि मूळ स्वभाव आहे हा ज्यावेळेला आपण एकत्र राहतो, एकत्र एखादी मोहीम करतो त्यावेळेला बाहेर पडतो. आणि ह्याने काय त्याचं मंडलने दाखवलं होतं. मला वाटतं महेंद्रकुमारसुद्धा कुठेतरी थोडासा असा वैतागल्याच्या सुरात म्हणाला होता. काय होतं की होम सिकनेस हा एक वेगळा प्रकार असतो आणि तो सांगून कधी आपल्याला कळत नाही. आता असं होतं ना की हे तिघंजण होते ना, हे तिघं मुंबईच्या बाहेरचे होते आणि त्यांना सवय होती. म्हणजे नॉर्थला तुम्ही गेलात ना तर कधी पण आफ्टर 12वी झालं की त्यांचं चालू होतं की हॉस्टेलमध्ये राहायचं, बाहेरगावी राहायचं. एक तर त्यांना वेगवेगळी भाषा. आता आम्ही प्रत्येक चौघंजण होतो ना, चौघांच्या भाषा वेगळ्या होत्या. महेंद्रकुमार राजस्थानी, मखन सिंग सरदारजी, RP मंडल बेंगॉली आणि मी महाराष्ट्रीयन. पण त्या तिघांना हिंदी कॉमन होतं कारण ते हॉस्टेलमध्ये राहत होते, त्यांना ती सवय होती. मी शाळा घराजवळ, कॉलेज घराजवळ, नोकरी घराजवळ, त्याच्यामुळे मी घरापासून कधी लांब गेलोच नाही. आम्ही आपले मामाचे ॲप्रन म्हणजे मम्माचं ॲप्रन म्हणजे असं की आम्ही हॉटेलमध्ये पण काही खायचो नाही, आपलं नाश्ता पण घरामध्येच असायचा. कधीच अगदी व्हेरी रेअर जेव्हा मी बँकेत लागलो ना तेव्हा मी हॉटेलमध्ये खायला शिकलो. त्याच्या आधी नेहमी आम्ही घरामध्येच खायचो. तर बोलण्यामध्ये असा फरक पडतो ना की हिंदी आणि
बाकीच्या लँग्वेज. आता एरवी आम्ही हिंदीच बोलायचो, बाकी बाहेर जाऊन इंग्लिश किंवा त्यांची भाषा. तर कधी कधी असं व्हायचं ना की एकदा आम्ही फोटो काढायला गेलो, म्हणजे भाषेमुळे मला त्यांनी कसं चिडवलं गेलं. तर तिथे एकदा एक गिधाड होतं, गिधाड, आणि ते तिथे दिसलं. तर ॲज अ फोटोग्राफर मला ते वाटलं आपण फोटो काढूया. त्यांना काय फरक पडत नव्हता, महेंद्र कुमारला पण नाही आणि मखनला पण नाही. पण मी फोटो काढायला गेलो आणि ते उडून गेलं. अरे यार गिध उड गया. तर त्यांच्यामध्ये गिध म्हणजे लांडगा. त्यामुळे अरे यार गिध उड गया, गिध उड गया. त्यांनी मला 3 दिवस पिडलं याच्यावरती. इसका गिध उडता है, इसका गिध उडता है. बऱ्याच गमती जमती अशा होत असतात. भाषा आणि तिथे कम्युनिकेशन माध्यम याच्यावर एक प्रश्न आहेच तुम्हाला. आता एवढ्या लांबची सफर आणि एवढा महिन्याचा म्हणजे जवळजवळ वर्षाचा कालावधी, तर इन्शुरन्सच्या बाबतीत वैयक्तिक इन्शुरन्स किंवा ग्रुप इन्शुरन्सबाबत काय व्यवस्था होती? त्या काळी 6 साला ॲडव्हेंचरला इन्शुरन्स नव्हता अजिबात. म्हणजे आत्ता इन्शुरन्सचं काम व्हायला लागलं आहे. पण त्यावेळेला रमाकांत आणि आम्ही त्यावेळेला हिमालयात गेलेलो, त्यावेळेला आम्ही प्रयत्न करायचो, पण आम्हाला कोणी इन्शुरन्स काढायला देत नव्हतं. ह्यावेळेला आम्हाला त्याशिवाय विजाच मिळणार नव्हता. त्याच्यामुळे थॉमस कुकशी कॉन्टॅक्ट करून आम्ही कसं मेहनत करून त्यावेळेला आम्ही त्याला इन्शुरन्स काढला होता. आणि त्यावेळेला आमचा 1 लाखाचा इन्शुरन्स होता प्रत्येकाचा. तिथूनच मला वाटतं सायकलिंगसाठी सुरू झाली. नव्हतं त्यावेळेला, पण आम्ही ते टुरिस्ट म्हणून दाखवलं आणि तो इन्शुरन्स काढला होता. वहिनी आहेत आज इथे, तर त्यांना लग्नाच्या आधीची बरीच गुपितं कळतील. कदाचित त्याच्या आधी तो एक्सपोज झाला नसेल, तर आज कान देऊन ऐका तुम्ही. विजा प्रक्रिया, आता एवढे देश जायचं आहे म्हणजे ऑन अरायवल विजा फार कमी देशांमध्ये मिळतो. तर विजा प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणी मदत केली? अशा कोणत्या एजन्सीजनी मदत केली? इंडिव्हिज्युअल तुम्ही काय प्रयत्न केले आणि कसे प्राप्त करून घेतले? आणि टाईम बॉन्ड असल्यामुळे ठराविक विजा हे त्या देशातून तिकडे जाण्यापूर्वी जे मिळवले ते कसे मिळवले? याच्याबरोबर पुस्तकामध्ये मी जवळपास 7 ते 8 पानं लिहिली आहेत, विजा कसा काढायचा, काय करायचा. पण आत्ता तर विजा एकदम सोपा झालेला आहे. पण अजूनही 3 महिन्याच्या वरती कुठची कंट्री विजा देत नाही. तर आम्ही ऑन द वे जाऊन विजा काढत गेलो. म्हणजे जर युरोपमध्ये जायचं असेल तर त्याच्या आधी युरोपला जेव्हा लंडनला आलो तेव्हा आम्ही पुढच्या कंट्रीचे विजा काढायचो. म्हणजे आता सुरुवातीला आम्ही जेव्हा अमेरिका आणि लंडन, त्याशिवाय आम्हाला कुठचाच विजा मिळाला नव्हता. तर माझा विजा अमेरिकेने कॅन्सल केला होता. मग ते परत वशिला लावून मग ते सांगून परत, आणि त्यावेळेला म्हणजे ती खूप किचकट प्रॉब्लेम झाला होता. पण थॉमस कुकने त्यावेळेला आम्हाला मदत केलेली. फ्रान्सला मखन सिंगचा विजा त्यांनी कॅन्सल केला होता. मग परत मुंबईला कॉन्टॅक्ट करून मग परत ते वशिला लावून मग ते तसं करत गेलो. पण ती किचकट प्रतिक्रिया आहे, ती आपण तुम्ही पुस्तकामध्ये वाचा, तुम्हाला ते जास्त मजा येईल. त्याच्यात अजून एक प्रकार सांगितला की ऑन द स्पॉट कंडिशनल विजा कुठल्या तरी एका देशाने का 2 देशांनी असं केलं होतं की तुमचं त्यावेळेला ते झेकोस्लोवाकिया आणखीन ईस्ट जर्मनीचं त्यावेळेला तसं होतं. पण ते काय असतं त्याच्यामागे लोकांना म्हणजे सगळ्यांना काय झेकोस्लोवाकिया ही म्हणजे जेव्हा जागतिक महायुद्ध झालं दुसरं, त्यानंतर रशिया आणखीन बाकीच्या कंट्री ह्याच्यामध्ये सगळी विभागलं गेलं होतं. तर ज्या कंट्री रशियाच्या अंडर होत्या, म्हणजे हंगेरी आहे, तुमचं युगोस्लाविया आहे, झेकोस्लोवाकिया आहे, तर ह्या कंट्रीमध्ये त्यांच्या सगळ्यांचे नियम सगळे वेगळे होते. तर झेकोस्लोवाकियामध्ये असं होतं की तिथे तुम्ही रोज तुम्हाला एवढा खर्च होईल असं धरून तुम्ही जे दिवस राहत असाल तिथे, तुम्ही तिथे 8 दिवस राहत असाल तर 8 दिवस गुणिले त्या दिवसाचा एका दिवसाचा खर्च, एवढे सगळे पैसे तुम्ही बँकेतनं आधीच कन्वर्ट करून घ्यायचे आणि ते सगळे पैसे तुम्ही खर्च करायचे. म्हणजे तुम्ही तुमची करन्सी घेऊन जायची नाही, ते सगळे तुम्ही पैसे खर्च करायचे. आणि आम्हाला एवढी सवय झालेली ना की पैसे वाचवायची, तर ते पैसे देखील स्वस्त असून देखील ते पैसे खर्च झाले नाहीत. आणि त्या एकाच कंट्रीमध्ये आम्हाला लीडरने अनुमती दिली की तुम्ही काहीतरी विकत घ्या. त्या लोकांनी जीन्स घेतली आणि मी आपली फेल्ट हॅट घेतली. ऑन द स्पॉट विजामध्ये ते कंडिशन जी होती, पोलीस व्हेरिफिकेशन पण करायला सांगितलं होतं, त्यावेळेला तुम्हाला काळजी नाही का वाटली? नाही, त्यावेळेला ते मुंबईला कॉन्टॅक्ट करून त्या आम्ही गोष्टी निभावून लावल्या. कालावधी कमी होता. अजून यांच्याकडे सेकंड ऑप्शन पण ठेवलेला होता की एखाद्याला, मला वाटतं यालाच मखन सिंगला कमी दिवसाचा विजा मिळाला होता. मग त्यावेळेला तुम्ही तेवढं डिस्टन्स प्लॅनिंगप्रमाणे न करता प्रीपॉन करून काहीतरी केलं होतं. ते आपण पुस्तकामध्ये बघू. त्याच्यामध्ये राहायची व्यवस्था मगाशी सांगितलं, टेंट काय, गुरुद्वारा वगैरे, तर सगळीकडे व्यवस्था नीट झाली का तुम्ही ॲडजस्ट केलं? बहुतेक म्हणजे मला सांगायला खूप बरं वाटतं की 2 कंट्रीची मी आवर्जून नावं घेईन. एक तर ऑस्ट्रेलियामध्ये 1932 साली काहीतरी सोन्याचा शोध लागला होता आणि त्या कुलगाडी म्हणून जागा आहे,
त्या ठिकाणी सोनं करण्याकरता म्हणून खूप जगातनं सगळी लोकं यायची. तर त्यांनी काय केलेलं, त्यावेळेला त्यांनी टाकलेली रेल्वे लाईन, आणि नंतर मग जेव्हा सोनं संपलं तर सगळं रिकामी झालं. तर त्यांनी ते डिस्ट्रॉय नाही केलं. ती सगळी रेल्वे स्टेशनं जी आहेत ना, ती त्यांनी कन्वर्ट केली ऑन युथ हॉस्टेल, आणि ती आपल्याला हॉस्टेल म्हणून वापरायला दिली. सेम युरोपमध्ये म्हणजे खूप जागा नाही आहे, प्रत्येक देशाला कमी जागा आहे. पण ते लोक काय करतात की वेकेशनमध्ये जी कॉलेजची हॉस्टेल्स आहेत ती हॉस्टेल्स आपल्या ट्रॅव्हलरना वापरायला देतात. ह्या गोष्टी आपण इथेही करू शकतो. तर त्या गोष्टी इथे व्हाव्यात, आणि तिथे आपल्याला युथ हॉस्टेलला कशी संपूर्ण फॅसिलिटी मिळते. काय काय फॅसिलिटी मिळते तर तुम्हाला रेडीमेड किचन मिळतं, तुम्हाला गॅस मिळतो, भांडी मिळतात. आपण फक्त रॅशन घेऊन जायचं आणि तिथे जेवण करायचं. तर हे हॉस्टेल वापरणं, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत तर त्या जर आपण आपल्याकडे चालू केल्या तर आपल्या पण यंग जनरेशनला त्याचा खूप फायदा होईल. मला सांगायला वाईट वाटतं आहे, आपल्या मुंबईमध्ये अजून युथ हॉस्टेल नाही आहे. सगळ्या ठिकाणी आहे पण मुंबईत युथ हॉस्टेल नाही आहे. वसंतदादा पाटील होते त्यावेळेला आम्ही त्यावेळेला प्रयत्न केला होता की आपल्याला एकतरी हॉस्टेल करून द्या, म्हणजे बाहेरच्या लोकांना तिथून राहायला मिळेल. तर ते आपलं अजून काम राहिलेलं आहे. तिकडे पटेल लोकांचं, मला वाटलं अमेरिकेतलं आहे ना, मोटेल्स होती आणि ते रिझनेबलमध्ये देत होते, आणि त्यांची ट्रीटमेंट कशी होती, काय अनुभव? हा आमचा प्लॅनिंगचा बेनिफिट होता की जे तिकडची जी मोटेल्स आहेत दॅट बिलॉंग टू पटेल कम्युनिटी. त्याच्यामुळे तिथे अमेरिकेत त्यावेळेला मोटेलला पोटेल म्हणायचे. तर जेव्हा आम्ही त्यावेळेला सुरुवात केली अमेरिकेत गेल्यानंतर मोटेलमध्ये जायला, तर जेव्हा फर्स्ट मोटेलमध्ये गेलो तेव्हा तो बिचारा जरा रिजिड होता. पण जेव्हा त्याला कळलं की इंडियन्स आहेत आणि असं करतायत वगैरे ना, तर त्याने आम्हाला पुढच्या फुल पटेल लोकांची लिंक दिली. त्या सगळ्यांचे फोन नंबर घेऊन ते पुढे पुढे कळवायचे, आणि प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आम्हाला राहायला फ्री मिळालं. मुख्य म्हणजे आम्हाला इंडियन खाणं खायला मिळालं. दॅट वॉज द बेनिफिट ऑफ द पोटेल कंपनी. नेट नव्हतं, पण येलो पेजेस जो प्रकार आहे त्याचा पण तुम्ही या अकोमोडेशनसाठी? हा एक छान पॉईंट होता की प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो ना की युरोपमध्ये गेल्यानंतर की त्या शहरात गेल्यानंतर काय करायचं. तर त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला प्रत्येक ठिकाणची करन्सी वेगळी होती. आता युरोपची फक्त एकच करन्सी आहे, पण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी करन्सी वेगळी असल्यामुळे ती बँक ओपन असेल त्याच वेळेला आम्हाला त्या कंट्रीमध्ये प्रवेश करायचा होता. ते केल्यानंतर आम्ही काय करायचो की जर महेंद्र कुमार तिथे पैसे बदली करायला गेला डॉलर्सना, की आम्ही जाऊन येलो पेज बघायचो आणि सिंग बघायचो, कोण सिंग आहेत. त्या सिंगला फोन करायचा आणि ह्या गुरुद्वारा किधर आहे असं विचारायचं, किंवा मग आणि तो टच करायचा आणि मग सांगायचो आम्ही सायकलवरनं आलो वगैरे. त्याच्यामुळे आमचं बाँडिंग खूप छान झालेलं, आणि मग प्रत्येक ठिकाणी ती व्यवस्था होत गेली. पण याच्यामध्ये कधी कधी जुगार अंगाशी पण येतो. आम्ही ॲम्स्टरडॅमला पोचलो, तिथे गेल्यानंतर आम्ही तीच आयडिया केली. आम्हाला वाटलं का आपण जास्त हुशार. आम्ही तो फोन लावला, सदैला विचारलं, अरे गुरुद्वारा, अरे यार तो एकदम मस्त सराजी होता. अरे यार पुत्र एक काम करो, उधर सामने ही मतलब 6 किलोमीटर पे गुरुद्वारा है, आप वहाँ जाइए और बस का तिकीट मत निकालना, कोई पूछता नहीं है, ऐसा ही जाइए. त्याला माहिती नव्हतं की आम्ही सायकलवरने आलेलो आहे वगैरे. आणि आम्ही आम्ही गाडी बोलवली, टॅक्सी बोलवली. टॅक्सी काढण्यात 3 सायकली होत्या आणि आमचं सामान होतं. टॅक्सी कुठची आली असेल? टॅक्सी आली मर्सिडीजमध्ये बेस हे मॅक-1 आणि सायकली मर्सिडीजमध्ये टाकल्या, आणि मर्सिडीजने आम्ही त्या गुरुद्वारापर्यंत पोहोचलो. आणि आम्ही सगळे हसतोय मस्तपैकी. आणि आमचं टर्म कार्ड मक्खन सिंग त्याला आम्ही आतमध्ये पाठवलं. मक्खन सिंगने आपलं बॅग काढली, कडं काढलं, कडं खिशामध्ये हातामध्ये घातलं, कारण साजे लोकांना ते कडं वगैरे असायला लागतं ना, त्याच्यामुळे ती आम्हाला माहिती होती की तसं घातलं की त्याचं आपण इम्प्रेशन मारू. आणि आम्ही तिथे गेलो मस्तपैकी. मक्खन सिंग आतमध्ये गेला आणि आम्ही गप्पा मारतोय. म्हटलं बघ त्याला मर्सिडीज मी आपण सायकल लेके आया. आणि आम्ही गप्पा मारतोय. 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, तरी मक्खन सिंग येत नाही आहे. आम्हाला कळेना अरे काय झालं असं. आणि मक्खन आला, चेहरा उतरलेला. आम्हाला काही ना असं काय म्हणतोय. अरे यार गडबड है, एक काम करो जरा एकदम डिसिप्लिन में रहने का अपने को, मैं जरा पगड़ी पहनता हूँ. म्हटलं क्या हो गया? अरे यार मेरे को बहुत डांटा, तुम सदा जो लोग नए नए लोग हैं, तुम लोग को धर्म को मानते नहीं हो, क्या है ये पटका बांध के घूमते हो. त्याने तिकडे जाऊन ती सगळं पगडी त्याने ठेवलेली, पगडी बांधली वगैरे सगळं. आम्हाला कळे ना. जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा तिथे 7 लोक असे बसलेले, काळा त्यांचा सदाजी लोक म्हणजे किती दिप्पट तुम्हाला माहिती आहे, मस्तपैकी काळे ते सदाजी त्यांचे कपडे घालून बसलेले. आमच्याशी कोण बोलत नव्हतं, फक्त घारे डोळे आणि आमच्याकडे असं म्हणजे ते आम्हाला स्कॅनिंग करत होते अक्षरशः. आणि अक्षरशः आमची हालत खराब झाली त्यावेळेला, म्हणजे अक्षरशः भीती वाटली. आणि मग कळलं की ते जेव्हा खलिस्तानवादी जे होते ना पाकिस्तानमध्ये, आपलं पंजाबमध्ये, त्यांचा तो गुरुद्वारा होता.
आणि त्याने आम्हाला राहायला दिलं. आम्ही वरती गेलो, त्यांनी खोली दिली आणि ती खोली बघितल्यानंतर अक्षरशः आम्हाला घाम फुटला. त्या खोलीमध्ये त्यावेळेला मी खलिस्तानी पासपोर्ट बघितला. माझ्या अंगावर अजूनही काटा येतोय. खलिस्तानी स्टॅम्प बघितला. खलिस्तान विजा कसा असतो, खलिस्तानी करन्सी त्यांची त्याला इथपर्यंत सोय झालेली, म्हणजे ते लोक एवढं सगळं करणार होते. आणि मग मक्खन सिंग बोला की देखो अभी खाना खाने नीचे जा रहे हैं, वो लोग अपने कुछ डांटे नहीं, उन लोग को समझ में आया अपन कुछ नहीं है करके, बट खाना जब खाओगे ना तो बस बस असं म्हणजे आपल्याला पुरेपुरे वाट बस म्हणतो ना, बस नाही बोलना, फतेह बोलना, फतेह. आमची बोबडीच वळली. आम्ही जेवायला बसलो. आता त्यांच्या पण परोठे वगैरे मस्त, जेवण त्यांचं खूप छान होतं, पण सगळी भूकच मिली त्यावेळेला. आणि ते फतेह म्हणायचं ते फप अक्षरशः फफ द्यायला उठली त्यावेळेला. म्हणजे ते फक्त बघायचं ना, त्या नदीनेच आमचे आपण म्हणतो ना आपण घाबरून जातो ना, गरबगत होतो ना, अशी आमची अवस्था झाली. त्यांना निगेटिव्ह सापडले होते एकंदरीत. कारण ते मक्खन सिंगचं जाणं, अर्धा तास न येणं, म्हणजे अरे फक्त चौकशीला गेला हा काय येत नाही, तिथूनच यांना थोडासा डाऊट यायला लागला. आणि मी म्हणतो व्हायब्रेशन्स तिथले निगेटिव्ह मिळाले. कारण त्यावेळेला जर मी ATSला असतो आणि याने हे जर इंटेलिजन्स दिलं असतं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला देशरक्षणार्थ कामी आल्या असत्या. तो भाग गमतीचा आहे. पण मी सांगतो तुला, मी आत्ता देखील मी गुगलवरती बघितलं ना, तर तो गुरुद्वारा अजूनही आहे आणि त्या भीतीने मी पुस्तकाचं इंग्लिश ट्रान्सलेशन करत नाहीये. म्हणजे विचारधारा, आयडियॉलॉजी, कोण कोणाच्या आयडियॉलॉजीने प्रेरित होईल आणि काय करेल सांगता येत नाही, आपला विषय पण नाही येतो. पण निवाऱ्याची सोय मिळाली आणि ती घेत असताना असाही अनुभव येऊ शकतो. त्याच्यामुळे सायकलिंग असो किंवा अन्य एक्सपिडिशन्स असो, थोडंसं सावध राहिलंच पाहिजे आपल्याला. आता मलाही सांगा, कुठे गेलं तर बोलायचं असतं. बोलायला आलं म्हणजे भाषा आली पाहिजे, आली तिला समजली पाहिजे. मग अशा वेगवेगळ्या देशामध्ये तुम्ही फिरलात, तुमचं हॉटेलची चौकशी, ट्रेनची चौकशी, अन्य गाड्यांची चौकशी, जेवणाबाबतची किंवा राहण्याबाबतची ज्या काय आहेत, ती भाषा कशी काय तुम्ही समजू शकलात किंवा तुम्ही कसं व्यक्त झालात आणि तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळाला? प्रत्येकाला तुम्हाला असं वाटत झालं की आपण बाहेरगावी गेलो की आपल्याला स्पॅनिश आली पाहिजे, जर्मन आली पाहिजे, फ्रेंच आली पाहिजे. पण असं असतं की जर तुम्हाला बोलायचं असेल आणि समोरच्या माणसाला ऐकायचं असेल ना, तर लँग्वेज बॅरियर येत नाही. फक्त आपण त्याला मनापासून सांगायला पाहिजे आणि त्याने ऐकायला पाहिजे. मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो की जिकडे भाषा येत नव्हती आणि भाषा येत होती तरी कशी गंमत होते. आम्ही जेव्हा बँकॉकला होतो ना, बँकॉकला त्या लोकांना इंग्लिश पण येत नाही, त्यांना हिंदीही येत नाही. त्याच्यामुळे बँकॉक सबबला म्हणतोय म्हणजे कंट्री साईडला एके ठिकाणी तिघजण जाऊन आले तरी कोणाला जागा मिळत नव्हती. हॉटेलमध्ये जागा रिकामी आहेत पण कोण द्यायला तयार नाही. तेव्हा आमचं कम्युनिकेशन कसं व्हायचं की मी म्हटलं एक काम करूया, मी त्या जाऊन येतो. तर मी गेलो तिकडे पहिल्या हॉटेलमध्ये. तर त्याने विचारलं, मी त्यांना सांगितलं की त्यांना मी चित्र काढलं म्हणजे गोल 2 हात आणि 2 पाय. मग त्याने सांगितलं की आणि मी त्याला गोळा केला. म्हटलं 4 माणसं आहेत, आम्हाला झोपायचं आहे. आता मी मराठी बोललो का आणि इंग्लिश बोललो का आणि काय त्यांना काय फरक पडणार नाही. असं मी केलं की 4 माणसं काढली, गोळा केला. म्हटलं 4 माणसांना झोपायचं आहे इकडे. तो म्हणतो नो 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 नो. म्हटलं वाय? मग त्याने काय केलं, त्याने माझ्याकडनं पेन घेतलं, त्याने 2 जण काढले, त्याला गोळा केला, 2 जण काढले, त्याला गोळा केला. म्हणजे त्यांच्याकडे 4घांचा रूम नव्हता, त्यांच्याकडे 2घांचा रूम होता. मी म्हटलं चालेल. म्हणजे हे जर त्याला सांगायचं आणि मला ऐकायचं झालं तर हे कम्युनिकेशन झालं. आणि इंग्लिश येत आहे. सिंगापूरला तिकडे साऊथ इंडियन आहे, त्याला तो म्हणतोय येस, मल्याळी होता तो. तर त्याला म्हटलं की सी वी 4 आर देअर, वी 3 आर नॉन व्हेजिटेरियन बट ही इज अ व्हेजिटेरियन, टू गिव्ह मी व्हेज. सर लेडी फिंगर विल डू? म्हटलं येस. त्याला म्हटलं हरकत नाही. तर म्हटलं भेंडी? तो ब्लेडे बोलला की मला काय चालेल. त्याने पाव आणले, त्याने भेंडीची भाजी आणली आणि आम्ही आपलं काय जे मिळेल ते खाणार होतो आम्ही. तर मी म्हटलं त्याची मी भाजी बघितली, म्हटलं जरा थांब. मी त्याला बोललो कम हिअर, व्हॉट इज दिस? सर लेडी फिंगर. म्हटलं व्हॉट इज दिस? म्हणतो ओ ऑक्टोपस. म्हणजे भेंड्यामध्ये ऑक्टोपसची फोडणी घातलेली. म्हणजे त्याला हिंदी भाषा येते, त्याला कळतंय, तरी पण त्याने ती गोष्ट केली. इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला, इंग्लिशमध्ये जेव्हा आम्ही अमेरिकेत गेलो तेव्हा त्याला सांगितलं सी जंटलमन,
ही इज अ व्हेजिटेरियन. नो चिकन, नो मीट, नो फिश, नो एग. येस सर, आय विल ब्रिंग. तो घेऊन आला आणि मला माहिती आहे का काहीतरी गोंधळ असणार म्हणून. रस्त्यामध्ये मला काहीतरी दिसलं तर मी बघितलं, म्हणणार महेंद्र कुमार जरा रुक. तर म्हणतो अरे हे क्या आहे. त्याला बोलवलं कम हिअर. आय टोल्ड यू ना ही इज अ व्हेजिटेरियन. येस सर. आय टोल्ड यू नो चिकन, नो फिश, नो मीट, नो एग. येस सर, नो चिकन, नो फिश, नो एग. व्हॉट इज दिस. सर इट्स बीफ. म्हणजे त्याला इंग्लिश कळतंय, मला इंग्लिश कळतंय, पण त्याला जे ऐकायचं तोच समजतोय. त्याच्यामुळे डेफिनेशन आपण वेगवेगळ्या करतो. गो हेड. महेंद्र कुठेतरी पाकिट विसरला होता, तर तो किस्सा कसा आहे आणि कसा कळला की पाकिट गेलेला आहे. आमचा पोलिसी रोल तुम्ही केला होता, तूच केला होतास मला वाटतं. इथे त्यावेळेला ना आम्ही काय करायचो माहिती आहे की स्वस्त कुठे खायला मिळेल, जिथे बुफे कुठे खायला आहे असं आम्ही बघून ठेवायचो. अमेरिकेमध्ये सगळ्या चेन सिस्टीम असतात. म्हणजे आता जे आपण बघतोय डीमार्ट वगैरे, तर तिथे के मार्ट वगैरे आहे. आणि ते के मार्ट असं असतं ना की एका दुकानात जिकडे दूध आहे तर दुसऱ्या दुकानात पण दूध त्याच ठिकाणी असणार. म्हणजे त्यामुळे आम्ही त्याला फेमिलियर झालेलो. तिथे मला वाटतं क्वीन्स म्हणून काहीतरी एक दुकान होतं, तर त्या ठिकाणी ना बुफे असायचा. म्हणून प्रत्येक शहरामध्ये जाऊन आम्ही ते दुकान शोधायचो. तर एका ठिकाणी असं ते एकदा आम्हाला दोन तीन दिवस मस्त मिळालं. म्हणजे $1.2 भरपेट खा. आणि मग बरोबर आम्ही त्यावेळेला मग आम्हाला कळलं की असं जर क्वीन्सची आम्ही बघायचो लिस्ट वगैरे कुठे कुठे आहे. त्यांना म्हटलं की ह्या गावामध्ये आहे, म्हटलं की आम्ही खुश होतो. एका ठिकाणी काय झालं की ते गाव खूप लांब होतं. म्हणजे जवळपास 2-2:30 वाजता होतं. आणि सकाळी 9-10ला नाश्ता केल्यानंतर एवढी गॅप आपल्याला काय परवडणार नाही. पण म्हटलं नाही, तिथे खूप खायला मिळणार. म्हटलं की पैसे वाचवायचे आहेत. म्हटलं की 2पर्यंत आम्ही सायकल रिपीट केली. त्या दुकानात गेलो, भरपेट खाल्लं आणि एकदम खुश झालो. आणि त्यावेळेला महेंद्र कुमारने काय ते करन्सी आम्ही काय करायचो, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचो. म्हणजे दिवसाला जो खर्च आहे तो ठेवायचा आणि थोडंसं अधिक बाकी आम्ही पैसे बाजूला ठेवायचो. पण त्यावेळेला नेमके त्याच्याकडे ते $500 काहीतरी होते. तर त्याने ते पैसे दिले. तो खुश झालेला त्यावेळेला. आणि ते पाकिट तो तिकडेच विसरला. आणि आम्ही पुढे गेलो म्हणजे जवळपास आम्ही 2 वाजता हा घडलेला प्रसंग. 2:30 वाजता आम्ही तिथून बाहेर पडलो. संध्याकाळी 6 वाजता आम्हाला कळलं की अरे असं झालेलं आहे, आता काय करायचं. तर महेंद्र कुमार बोलला, बघ $500 म्हणजे खूप मोठे होतात. आपण एक काम करूया, आपण टॅक्सीवाल्याला विचारूया की जाऊन येऊन टॅक्सी किती होईल. तर त्यावेळेला सगळं हिशोब केला तर तो बोलला की $150 होतील. पण तरी पण आपल्याला $350 मिळतील ना. तिकडून त्याने टॅक्सी केली. टॅक्सी करून तो तिथपर्यंत आला. तिथे त्याला पाकिट मिळालं. पाकिट घेतलं आणि तो परत गेला. म्हणजे त्यावेळेला आमचे कमीत कमी $150 फक्त गेले. $350 त्याला आम्हाला फक्त परत मिळाले. असं झालं होतं. प्रचंड किस्से आहेत त्यांच्या बाबतीत. किस्स्यांची एक मोठी लिस्ट आहे. तर त्यांनी त्याला प्रायोरिटी दिली की ठराविक किस्से पुस्तकातून तुम्हाला वाचायलाच मिळतील. ठराविक म्हणजे खूपच किस्से आहेत. आणि त्या गमती जमती म्हणून तुम्ही जर स्वीकारल्यात तर पुस्तक एकदा तुम्ही हातात घेतलं तर सोडणार नाही आहेत. म्हणजे याच्यात जो लेखक दडलेला आहे आणि त्याची भाषाशैली जी आहे, अलंकारिक पण आहे, खूप छान पद्धतीनं त्याला म्हणजे पैलू पाडलेत आणि पुस्तक छान निर्मिती झालेली आहे. 2 चाकं झपाटलेली बाहेर विक्रीसाठी ठेवलं आहे सवलतीच्या दरात. मला वाटतं 550 किंमत आपल्यासाठी ठेवलेली आहे. मला सांगायला आवडेल की ही दुसरी आवृत्ती आहे. प्रत्येक वेळेला मी 2,000 पुस्तकं काढतो, पण ही शेवटची 10 पुस्तकं आहेत. सगळी पुस्तकं संपलेली आहेत. ही शेवटची 10 पुस्तकं आहेत. मला जितेंद्र साहेब म्हणाले होते की तुम्ही जास्त पुस्तकं घेऊन या. मला वाटलं की पब्लिशरकडे पुस्तकं असतील. मी पुण्याला फोन केला, मी सगळीकडे चौकशी केली, पण कुठेच पुस्तकं नाही आहेत. तरी फक्त शेवटची 10 पुस्तकं आहेत. पुन्हा आपण हे करूया, एडिशन म्हणजे पब्लिकेशन करूया आणि पुन्हा आणि गप्पा जबाबदारी घेईल तुझी पुस्तकं इथे जे डिमांड करतील त्यांना सप्लाय करण्याची. आता थोडंसं आपण इमोशनल रोलकडे जाऊया. ही सगळी निवड झाली, तयारी झाली, आर्थिक गणितं जुळली आणि घरच्यांचा निरोप घेताना विशेषतः आईवर खूप प्रेम आहे, दोघांमध्ये खूप अटॅचमेंट आहे. पुस्तकातून बऱ्याचदा उल्लेख आहे. बाबा तुमचे म्हणजे सगळं समजून घेणारे होते, पण आई खूप भावनिक होती. तर त्यांचा निरोप, मित्रपरिवाराचा निरोप कसं काय घेतलात? इथे ज्या वेळेला मी निघालो ना, तेव्हा खरंच की मला वाटलं होतं की मी ह्या मोहिमेत सामील होऊ शकेन. पण मला 1 महिना 2 महिने बाहेर राहायची सवय होती. पण जास्त दिवस राहणं शक्य नव्हतं त्यामध्ये. पण निघालं म्हटलं की आपण मी म्हटलं ना, मित्र हे सगळं त्यावेळेला माझं जग होतं त्यावेळेला. तर जेव्हा मी निघालो त्यानंतर फोनवरती कसं बोलायचं, काय बोलायचं, त्यावेळेला फुल बिल्डिंगमध्ये फक्त एकच फोन होता.
10 बाय 12ची त्यावेळेला खोली होती. म्हणजे आमच्या खोलीमध्ये फक्त एक खुर्ची आणि एक टेबल होतं. 2 पाहुणे आले की खुर्ची टेबलवरती बसायचं, तिसरा आला तर तो खॉटवरती बसायचा, चौथा आला ना तर घरातला मेंबर माळ्यावरती जायचा. म्हणजे असं ते आमचं त्यावेळेचं इव्हेंट मॅनेजमेंट असायचं. अशी ती लहानशी खोली होती. तर आईला त्यावेळेला म्हणजे वाटलंच नाही की म्हणजे, पण तिने मला फुल सपोर्ट दिला की तू जा, तुला जमताय ना तर तू जा. तिथे गेल्यानंतर जेव्हा मी तिथनं फोनवरती बोलायचो ना तेव्हा मी सांगतो की त्यावेळेला आई फक्त तू कसा आहेस काय आहेस 3 मिनटं फक्त मिळायची, पण त्याच्यामध्ये तिचा गळा भरून यायचा, बरा आहेस ना बरा आहेस ना, अरे म्हटलं तू तुझं सांग ना, तर ती फक्त माझी चौकशी करायची. तर ह्या वेळेला मग मी पत्र लिहायचो. मी मुद्दामून मी पत्र आणली आहेत, मी हाताने लिहिलेली पत्र कशी आहेत हस्तलिखित आहेत ना, ती मुद्दामून जरा उशीर झाला म्हणून फरक पडला, पण तुम्ही मुद्दामून ती पत्र बघा. तो प्रश्न आहे पुढे त्या पत्रामध्ये. आणि मुख्य म्हणजे भाषेचा फरक कसा पडतो की मला मराठी बोलायला नाही मिळणं म्हणजे किती माझी हालत खराब होती. याचं मी तुम्हाला थोडंसं मी येतोय तिथे येतोय. म्हणजे यांच्यातली प्रतिभाशक्ती एकांतात म्हणजे स्वतःला ओळखणं जी प्रक्रिया होते सायकलिंग करताना, ग्रुपनी जास्त असतो, मागे पुढे असतो आणि एकटाच सायकलिंग पॅडलिंग करत असतो आणि त्यावेळेला माणूस स्वतःचा शोध पण घेत असतो. आणि मित्रांशी तुटलेलं नातं, त्याच्यानंतर मराठी बोल, हे सगळे अमराठी भाषिक होते, 3 पार्टनर, हा एकटाच मराठी भाषिक. मग त्याची प्रतिभाशक्ती कशी जागृत झाली आणि काही कविता सुचल्यात. त्या कविता आपण थोड्याशा, मला वाटतं 2-3 कविता, 3-4 कविता किमान ऐकूया, भरपूर आहेत. तर त्याची ती व्यथा आणि कथा त्याने कशी मांडली आपण ऐकूया. कारण आपण भारतीय आहेत ना खूप भावनिक आहोत. तसं भारतीय बाहेरगावी गेला तर ते लोक एवढे भावनिक नाही आहेत, अटॅचमेंट तर मुळीच नाही आहे त्यांना. म्हणजे इव्हन घरामध्ये देखील एकमेकाची किती अटॅचमेंट आपण बघतो, आपण एकमेकाला किती अटॅचमेंट, जरी आपण भांडत असलो इव्हन शेजाऱ्याशी देखील, तरी पण आपण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण सगळे एकत्र येतो. मला मराठी 6 महिने जवळपास मला मराठी बोलायला मिळत नव्हतं. आणि आमचं प्लॅनिंग एवढं मस्त होतं ना की मला ह्या लोकांनी पत्र कशी पाठवायचं याचं मी प्लॅनिंग केलेलं. म्हणजे आमचा राहायचा पत्ता नाहीच आहे तर पत्र कशी येणार, तर मी ते सगळं प्लॅनिंग केल्यामुळे मला माहिती होतं कुठच्या दिवसात आम्ही कधी पोहोचणार आहे, तारीख वार. तर मी असं लिहून ठेवलेलं घरामध्ये, मी वही बनवून ठेवलेली, जर तुम्ही ह्या तारखेला पत्र पोस्ट केलं तर तुम्ही हा पत्ता टाकायचा ह्या एम्बसीचा. आणि पत्र कुठे येणार तर एम्बसीमध्ये, प्रत्येक इंडियन एम्बसी आहे तिथे आम्हाला पत्र मिळायची. जर ह्या तारखेला लिहिलं तर जर्मन एम्बसी, ह्या तारखेला लिहिलं तर फ्रान्स एम्बसी, ह्या तारखेला लिहिलं तर हे सगळं मी प्लॅनिंग केलेलं. त्यामुळे ती जेव्हा पत्र मिळायची ना तेव्हा अक्षरशः ते 6 तास आम्ही एकही कोण एकमेकाशी बोलायचो नाही, फक्त ती पत्र वाटण्यामध्ये जायची. आणि मला पत्र खूप म्हणजे सुरुवातीला कमी आली, पत्र आली नाही, कारण लोकांना मित्रांना तेवढी आयडिया नव्हती. तेव्हा जी पत्र येत नव्हती तेव्हा माझ्या मनाची अवस्था काय झाली हे तुम्हाला मी फक्त 5 मिनटं समजावून सांगतो. आधी मित्रांवरती रागवायचं, तुम्ही का पत्र लिहित नाहीत, पण ते बोलायचं. कसं बोलायचं तर स्वतः मी जखमी झालो. म्हणजे काय झालं तर माझ्या कवितेचं नाव आहे जटायू. जखमी जटायू मी, जखमी जटायू मी, पंख जखमी नव्हते माझे, पंख मला नव्हतेच कधी, म्हणूनच झाले वार माझ्या हृदयी, केला असता वार कोणी एकाने, सोसला असता हा घाव नेटाने, पण सर्वांनीच खुपसल्या तलवारी हृदयात. रागवलंय मी खूप. सर्वांनीच खुपसल्या तलवारी हृदयात, आला नाही एक टिपूस रक्ताचा, ओघळला ओहोळ फक्त प्रेमाचा, असं म्हणतात एकच विनंती घुमत होती, पाठवशील ना रे मला पत्र, पाठवशील ना रे मला पत्र. एक पेरिस्कोप कविता आहे. नंतर आहे पेरिस्कोप. पेरिस्कोप म्हणजे त्याचं असं होतं की मन माझं घेत आहे वेध अमेरिकेच्या उंचच उंच मनोऱ्याचा, त्याला नाही लागत शोध मुंबईच्या किनाऱ्याचा, लागतो शोध पेरिस्कोपचा, पाण्याखालून पाण्यावरचे दूरवरचे पाहावयाला. मग काय ठरतात माझ्या मनाला, लावतात धावाधाव करायला. कधी कधी वाटते यावे एकदम पळून, पाहावे सर्वांना डोळे भरून. मग वाटते काय उपयोग अर्धवट घाम गाळून, मग गप्प बसतो मी मूग गिळून. नाही पाठवले कोणी आम्हाला जबरदस्तीने, आल्यावे आम्ही आमच्याच मस्तीने, म्हणूनच वाटत नाही त्रास या धावपळीचा, निश्चिंतपणे घेतो श्वास ग्लोबल सायकलिंगचा. पाहतोय सुंदर देश, करतोय पार एका पाठोपाठ एक, करतोय सायकलिंग उन्हात पावसात बर्फात देखील, करू पाहतोय काबीज आमचे ध्येय, द वर्ल्ड इज वन विथ ग्लोबल सायकलिंग एक्सपिडिशन. अजून 1-2 चालतील ना, मी कंटिन्यूस गेलो त्यामध्ये. नंतर आता मला राग आलेला आहे आणि मग मी देवावरती रागवतो.
कवितेचं नाव आहे हद्दपार. किती मजा आली असती जर देव विसरला असता मानवाच्या मेंदूत स्मृती भरायला. मी तुम्हाला केव्हाच विसरलो असतो. कशाला पाहिली असती वाट तुमच्या पत्रांची. झाली नसती वेदना माझ्या अंतर्मनाला. आहेत कुणी माझे सखे मुंबईच्या किनाऱ्याला. येथे आलो सायकलने, सोसले असंख्य कष्ट, केले 4 समुद्र पार. पण हाय दुर्दैव, करू शकत नाही मी तुम्हाला माझ्या मनातून हद्दपार. छानच छानच. आणि मग कळतं की ह्याच्यावरती काय उपयोग, म्हणजे ह्याच्यावरती काय उपाय नाहीच आहे, आपल्याला त्याच्यामधूनच जायचं आहे. मग मी काय करतो, मग मी निश्चय करतो. बऱ्याच वेळा मी निश्चय करतो की तुमची आठवण येऊ देणार नाही, पण मावळतीचा सूर्य तुम्हाला साक्षीला घेऊन विश्रांती घेई. मला वाटले चला आपल्यासोबत, तुम्हाला तो घेऊन गेला, पण व्यर्थ. उगवला सूर्य जेव्हा तुमचा चेहरा घेऊन आला. वाटले उगवतीचा सूर्य भस्म करील स्मृती तुमची. उगवला सूर्य जेव्हा तुमच्याच तेजाने दिपून गेला. तुम्हाला विसरण्याचा मी एवढ्या वेळा निश्चय केला की आता तुम्हाला विसरण्याच्या निश्चयाचा निश्चय विसरण्याचा मी निश्चय केला. वा, निश्चय असा निश्चय. याच्यातून सेल्फ मोटिवेटेड पण झालात तुम्ही. हो. मॉरल डाऊन होऊ नये. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न ओघाने येणार आहे की कम्युनिकेशन संदर्भातलं जे तुम्ही हे केलं, तसंच तुम्ही आर्थिक ठराविक ठिकाणी तुम्हाला पैसा पोचला जायचा त्या जेसिसच्या मार्फत, ती एक व्यवस्था कशी होती? आणि देवाने यांना एवढं, जिथे समस्या आली तिथे देव म्हणून उभा ठाकलेले माणसं यांना भेटली आहेत. असे भरपूर किस्से आहेत. त्यापैकी आर्थिक कशी मदत व्हायची? आणि दुसरं, त्या महेंद्रकुमारची मिसेस ज्या वेळेला काही कालावधीसाठी तिथे आल्या होत्या, त्यांनीसुद्धा काही पत्र आणली होती, ती पण तुमच्यासाठी पर्वणीच होती. बेगमीच होती. फायनान्स असं म्हटलं की जे स्पॉन्सर होते ना, त्यांनी सगळीकडे व्यवस्था केलेलीच होती. पण काही काही ठिकाणी आपले निरंकारी भवन जे आहे, सध्या जे लोक आहेत, त्यांनी पण खूप मोठी मदत केली. त्यांचा तर किस्सा खूप वेगळाच आहे. जेव्हा आम्ही लंडनला हिथ्रोला विमानात उतरलो ना, त्यानंतर त्याने आम्हाला पत्ता दिलेला की ह्या ठिकाणी जा. आणि हिथ्रो विमानतळावरनं जवळपास अर्धा 1 किलोमीटर अंतरावरती ते एक ठिकाण होतं. तिथे आम्ही गेलो तर तिकडे कोण दरवाजा उघडायलाच कबूल नाही. तर आम्ही फोन लावला मुंबईला, पर तेव्हा फोन लावणं म्हणजे मुश्किल होतं त्याला. तो बोलला, अरे यार एक काम करो, तुम जो घर आहे ना उसके ऊपर पत्थर फेको तो कोई आएगा. आम्ही म्हटलं यार इंग्लंडमध्ये यायचं आणि गुच्छेच्या कवलावर दगड मारायचा कायची गोष्ट आहे का? शेवटी मी बघितलं की कोणी नाही आहे असं बोलून आम्ही खरोखर तसंच केलं. आम्ही दगड उचलला आणि कवलावर टाकला, आणि खरोखर कवलावर टाकल्यानंतर खालून माणूस बाहेर आला. तो म्हणतो मी ड्रायव्हिंग करतो, रात्री झोपलो होतो म्हणून मी आलो नाही. आणि मग तो आला. आणि ह्या निरंकारी मंडळींनी थ्रू आऊट आम्हाला प्रत्येक लंडनमध्ये बहुतेक ठिकाणी पत्ते दिले आणि त्याच्यावरती आम्हाला राहायला मिळालं. पण कधी कधी काय असं माहिती आहे का की आपलंच दुर्दैव आडवं येतं. पण कशी काय सोय असते मला माहीत नाही. की एकदा काय झालं की आम्ही कॅनडामध्ये टोरंटोला पोहोचलो होतो आणि तिथे संध्याकाळी ट्रॅफिक जाम होतं. आम्हाला हॉस्टेल शोधायचं होतं. तर एक कुरिअरवाला असा डॉजिंग करून पुढे आला आणि त्याने आम्हाला विचारलं, अरे यू आर फ्रॉम इंडिया? म्हटलं येस. त्याच्याकडे बॅग होती, पॅनियर होते. तर आम्हाला वाटलं की हा पण टुरिस्ट आहे, पण एकदम खूप सामान नव्हतं. तर यू ऑल्सो डुईंग टुरिंग? तर नो, आय एम डुईंग कुरिअर बिझनेस, बट आय हॅव डन सायकलिंग. आय विजिटेड 23 countries and 8 months I am in India. I don't have to pay single rupee when I was in India. So now where you are going? म्हटलं we are going to hostel. I will pay for you. आणि तो आम्हाला घेऊन गेला हॉस्टेलमध्ये. तिथे गेला, त्याने सांगितलं की तुमचे पैसे आम्ही भरतो. आम्ही चहा वगैरे प्यालो, त्याने आमचे पैसे भरले. मी म्हटलं यार काय कमाल आहे ना आपल्याला. म्हणजे कसं काय होतं, म्हणजे कोणीतरी केलेलं पुण्य आपल्या कामाला येतं आहे. म्हणजे 8 महिने तो फिरला आणि त्याचा जो खर्च होता त्याने खर्च करायला लागला नाही. आणि बघ आपल्याला कसं फळ मिळतं. आम्ही रात्री जेवलो वगैरे, सकाळी उठून बाहेर आलो ना तर आम्हाला शॉक लागला. आम्ही बाहेर सायकलिंग पार्क केलेलं आहे ना, तर त्याला आम्ही चेन लावायला विसरलो आणि एक सायकल चोरीला गेली. अरे बाप रे, आता काय करायचं? आणि ती सायकल होती मखन सिंगची. म्हटलं एकदम हालत, म्हणजे सगळी हालत खराब. मखनला तर नाश्ता बिष्टा कुछ नाही चाहिए, आपण करेंगे क्या? तर आपला तो कालच भेटलेला बर्नी हॉगेट, त्याचं नाव होतं बर्नी हॉगेट. त्याने फोन नंबर दिलेला. आम्ही त्याला फोन लावला की बर्नी, वी आर सॉरी टू डिस्टर्बिंग यू, बट दिस थिंग हॅपन, व्हॉट टू डू नाऊ? तो म्हणतो की इथे इंडियन कम्युनिटी खूप आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्ही मॅनेजरला फोन द्या, त्याला मी सांगतो फोन करायला.
त्याने आम्हाला म्हणजे त्याला फोनला पण पैसे होते ना, तर त्याने आम्हाला फ्री फोन करायला दिले, म्हणून त्या फोनचं बिल तो भरेल. आम्ही प्रत्येक इंडियनला कॉन्टॅक्ट करून बघितलं, तर आमचं येलो पेजेस आणि ते सगळे लावून आणले, सगळे नंबर लिहून आणले, पण तो नेमका शनिवार होता आणि तिथे इंडियन्स खूप बिझी असतात. आणि आमचं दुर्दैव असं की कोणी अवेलेबल नव्हतं. आम्ही गर्भगळीत झालो. मखन सिंग जेवलाच नाही, आम्ही त्याला कोणीच जेवलो नाही. मग परत संध्याकाळी त्याला फोन केला बर्नी हॉकेटला की असं असं झालेलं आहे, कोणच कॉन्टॅक्ट करत नाही. आम्ही पोलीस कंप्लेंट केली. पोलीस बोलले आम्ही जेव्हा सायकल मिळेल तेव्हा आम्ही देऊ, पण तेवढं थांबणार कसं आपण, आपल्याला तर पुढे जायचं आहे. तर बर्नी म्हणाला एक काम करा, तुम्ही उद्या माझ्याकडे या घरी, मग आपण बघू. तर आम्ही त्याच्या घरी गेलो. तो तिथे भाड्याने राहत होता. तर तिथे एक न्यू ब्रँड सायकल होती मियाटा कंपनीची, त्याला बाजूला पॅनियर्स वगैरे सगळं होतं. तर आम्ही आपलं हळूच त्या सायकलकडे बघत होतो. म्हटलं ही सायकल तर नक्कीच नसणार, आम्ही जुनी सायकल शोधतोय. तर तो आतनं बाहेर आला आणि तो म्हणला दिस इज सायकल फॉर यू. आम्ही शॉक, म्हटलं वी कांट पे दॅट मच यार. असं म्हणलं नो नो नो, दिस इज फॉर यू बिकॉज आय हॅव डन सायकल 23 countries ना. दिस कंपनी दे गिव्ह मी दी सायकल फ्री ऑफ चार्ज. आय नेवर पेड अ सिंगल रुपी वेन आय हॅव स्टे इन इंडिया, सो यू टेक दिस सायकल. तेव्हा मला वाटलं अरे रे, माझी सायकल चोरीला गेली तर बरं झालं असतं. आणि ती सायकल जशा यांच्या दोघांच्या सायकल होत्या तशीच्या तशी होती आणि पूर्ण तयारी केलेली. बघा कसं देव कसं देतं, म्हणजे ई सात से दो ई सात से लो तसं झालेलं आहे. इवन अजून एक किस्सा आहे. तर प्रत्येक ठिकाणी ना हो ना, तर कसं आपण म्हणजे चांगला माणूस भेटतो, वाईट माणूस भेटतो त्याच्यामध्ये. एकदा काय झालं की प्रत्येक ठिकाणी ना जेव्हा आम्ही तिघं होतो हॉटेलमध्ये, आम्ही एकच रूम घ्यायचो. मग एक माणूस खाली झोपणार, त्याच्यामुळे म्हणजे रोटेशनने एक एक माणूस खाली झोपायचा. तर एकदा काय झालं की एका रूममध्ये ना, म्हणजे गंमत पण सांगतो आणि हे पण सांगतो की त्यावेळेला आम्हाला मिळाला वॉटर बेड. आत्तापर्यंत आम्ही कधी वॉटर बेड बघितला नव्हता आणि त्या ह्याच्यामध्ये वॉटर बेड होता. आणि त्यावेळेला माझा नंबर खालती लागला, मला खाली झोपायचं होतं. तर ते बोले यार मजा आहे, हम लोग ऊपर सोएंगे आणि तू खाली झोपणार. मी म्हटलं यार क्या आहे, नसीब आपणा. आणि मी खाली झोपलो. पण नंतर मजा गमत अशी झाली ना की एक वळला की हा पण हालायचा. वॉटर बेड म्हणजे झोपणं सोपं नाही एकट्यासाठी असतो, दोघांसाठी नसतं. आणि रात्री 2ला त्यांनी मला उठवलं, तेरे गुपड होणे काय, म्हटलं अजिबात नाही. असाच एक किस्सा होता की असंच एकदा मी झोपाचं, माझी व्यवस्था खाली झोपायचा नंबर होता आणि मी तो सायकलचा पंप आहे ना, तो मी त्या बेडच्या खाली ढकलला. सकाळी उठलो, तयार झालो आणि मी निघून गेलो. ती जागा होती मला आठवते सायरॅकस. तर तिथपर्यंत म्हणजे सकाळी उठलो, आम्ही निघून गेलो. दुपार झाली, 2:30-3 वाजलेले मला वाटतं काहीतरी. आणि तिथे आलो आणि मला आठवलं अरे मी पंप विसरलो. म्हटलं आता तर मला महेंद्र कुमार शिव्या घालणार. एकतर आपलं बजेट कमी असतं, पैशाचा प्रॉब्लेम असतो आणि आम्ही पंप विसरलो. एकदम मी म्हणजे नर्वसच झालो. तर म्हटलं चल बघूया आमचं दुकान कुठे आहे. तर आम्ही तिथे गेलो तर एक दुकान दिसलं आणि अद्ययावत दुकान होतं एकदम. तर त्यांना त्या महेंद्र कुमारला बाहेर उभं केलं. मी आणि मखन सिंग आम्ही दोघं दुकानात गेलो आणि मी अक्षरशः वेडाच झालो. कारण ॲज अ माउंटेनियर आतापर्यंत आम्ही जे सामान वापरलं ते नेपाळवरनं सेकंड हँड सामान आपण वापरलेलं. नवीन कोरं सामान आम्हाला बघायची सवयच नव्हती. तिथे गेलो ना तर तिथे नवीन टेंट, नवीन स्लिपिंग बॅग, तेव्हा फामू नवीन होता आपल्याकडे. डिसेंडर सगळं नवीन इक्विपमेंट, फ्रेंड्स वगैरे बघायला मिळाले, चोक बघायला मिळाले. तर मी ते सामानच बघत बसलो. तर तो मालक आला. येस सर, इन व्हॉट वे आय कॅन हेल्प यू. तर मी एकदम हे झालं, म्हटलं आय एम सॉरी बट वी आर ऑन सायकल, वी आर फ्रॉम इंडिया. ओ फ्रॉम हिमालया. म्हणजे तो माउंटेनियर होता, त्याच्यामुळे त्याचं स्वप्न होतं आपल्याला हिमालय जायचं आहे. तर तो सायकलच्या बाजूला लावतो, यू आर फ्रॉम हिमालया, यू आर. म्हटलं येस आय एम ऑल्सो माउंटेनियर, आय हॅव डन एक्सपिडिशन्स. तर तो एकदम खुशच झाला आणि त्याने आम्हाला सगळं दुकान वगैरे दाखवलं. मग मी त्याला सांगितलं की ही आमची सायकल आहे. तो म्हणतो अरे तू सायकल बघतच बसला. तो म्हणतो ही सायकल, तो म्हणतो ह्याचा पंप नाही माझ्याजवळ, कारण ती आमची सायकल एकदम ती BSA मॅकॉन होती ना, त्याचा ट्यूब पण त्याची वेगळी होती. तो म्हणतो तुम्ही चाललाय कुठे. तर मी त्याला म्हटलं की असं आम्ही ह्या ठिकाणी चाललो आहे. तो म्हणतो एक काम करा, इथे हे दुकान आहे ना, तिथे हा पंप मिळू शकतो, तर तुम्ही तिकडे जा. मग मी काय केलं की म्हटलं ठीक आहे चला. म्हटलं चल. तर मखन बोलला की अरे एक काम करूया, आपण काहीतरी ग्रीटिंग कार्ड तरी विकत घेऊया, असं कसं जाणार आपण ना. तर त्याने तिकडून ग्रीटिंग कार्ड घेतलं विकत आणि मी पैसे द्यायला काउंटरला गेलो.
तो डोंट पे द अमाऊंट. तर आवाज येतोय ना व्यवस्थित? हां. तर डोंट पे द अमाऊंट. आणि मग म्हटलं उगाच घेतलं ग्रीटिंग कार्ड आपण. तरी पण मग ग्रीटिंग कार्ड घेतलं. आम्ही पुढे आलो. तर महेंद्र मला बोललो की अरे ते दुकान पुढे आहे, आपण तिकडे जाऊया. तर तो एकदम रागामध्येच होता अजय एकदम. तर म्हटलं अरे नाही यार लेकिन शॉप मस्त आहे यार, ऐसा ऐसा. म्हणलं अभि पहिला पंप दे, पहिला पंप दे. ठीक आहे. तर आम्ही तिथे पोचलो. 2-3 किलोमीटरच्या अंतरावर ते दुकान होतं. तिथे गेलो तर काय आश्चर्य, म्हणजे दुकानात जर आम्ही जायला गेलो ना तर तसा मागच्यासारखा माणूस, सेम माणूस त्या दुकानात बाहेर पडला. आम्हाला वाटलं की जुळा भाऊ वगैरे आहे की काय. तर बघतो तो तोच माणूस, तो गाडीने पुढे गेलेला, त्याने तो पंप विकत घेतला आणि आमचा वेळ जाऊ नये म्हणून तो त्याने वाट बघत होता. जसं आम्ही पोचलो तो पंप घेऊन पुढे आला, दिस इज ऑन द हाऊस. कसं असतं बघा. आणि विठ्ठल म्हणून त्याने तो आम्हाला पंप दिला. खिशातनं त्याने 3 होकायंत्र काढली, ती आम्हाला दिली. हे म्हणून आमच्याकडनं यू आर फ्रॉम हिमालया, आय वॉन्ट टू कम वन डे इन इंडिया फॉर टू क्लाइम्ब द हिमालयाज. आणि त्या माणसाने तो पंप पण दिला आणि ते किचन पण दिले आम्हाला विथ होकायंत्र. असाच एक किस्सा जे याच्या टेक्निकल नॉलेजच्या पलीकडचा नाही आहे, पण तेवढं साहित्य नसतं. तर स्पोक बदलायची एका ठिकाणी प्रसंग आला आणि त्याच्यात बार्गेनिंग करायला लागली. म्हणजे स्पॉन्सरर जरी असले तरी हे किती काटकसर करत होते. म्हणजे खाण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत आणि ह्या मेंटेनन्सच्या बाबतीत ते आपल्या निदर्शनास येईल. तो एक किस्सा सांग जरा. हां, तेव्हा असं झालं की तो होता माणूस चायनीज आणि माझ्या सायकलचा स्पोक गेलेला. तर म्हटलं स्पोक गेल्यानंतर कसं वेट खूप आहे ना, त्याच्यामुळे ते कदाचित खड्ड्यामध्ये गेल्यानंतर तुटू शकेल वगैरे, म्हणून म्हटलं चल स्पोक बदलून घेऊया. त्याच्याकडे गेलो आम्ही. म्हटलं की याचा स्पोक बदली करायचा आहे, काय चार्ज होतील. तर म्हटलं तुम्ही जर चाक काढून दिलं ना तर $3, नाहीतर मग तुम्हाला मी जर काढून दिलं तर $5. मी काढतो, त्याच्यामध्ये काय आहे. मी त्याला स्पोक ते व्हील काढून दिलं, त्याने त्याचा स्पोक वगैरे बदली केला. म्हटलं लुक जंटलमन, म्हटलं यू नो यू आर ऑल्सो सायकल मेकॅनिक, आय एम गोईंग ऑन वर्ल्ड टूर ऑन सायकल, so don't you think that you must give me some concession. मी आपलं मार्केटिंग करायचा प्रयत्न करत होतो. तर त्या माणसाने काय केलं, त्याने पटकन, येतोय आवाज? हां. तर त्या माणसाने काय केलं, शर्टची बटणं काढली. म्हणून म्हटलं हा असा काय करतोय. त्याने शर्टची बटणं काढली, असं उघडून दाखवलं. म्हटलं लुक जंटलमन, लास्ट इयर आय हॅव डन माय बायपास सर्जरी, दॅट डॉक्टर वॉज इंडियन, डिड ही गिव्ह मी कन्सेशन. मी म्हटलंय बाबा हे घे पैसे, नको कन्सेशन. यानंतर एक मेसेज, काहीतरी टेक्स्ट मेसेज जातो वॉकी टॉकीवर आणि यांच्यासाठी अनाऊन्समेंट ऐकायला येते. ऑल 3 द सायकलिस्ट प्लीज स्टॉप ॲट द फ्रीवे शोल्डर. हे काय प्रकार होता? अमेरिकेमध्ये प्रत्येक शहरामध्ये जायला ना 4 रस्ते आहेत. ओल्ड हायवेज, टोलवे आणि फ्रीवे. म्हणजे हे रस्ते 4 ठिकाणून त्या ठिकाणी जातात. जेव्हा विंटर असतो ना त्यावेळेला बर्फ पडतो, रस्ते बंद होतात. टोलवेला ते बुलडोझर आणून ते बर्फ काढला जातो, टोलवे फ्री केला जातो. फ्रीवे पण तसाच फ्री केला जातो. पण बाकीचे रस्ते हे करत नाहीत. आणि आम्ही नेहमी मोस्टली ओल्ड हायवेज पकडायचो, त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिक पण मिळायचं नाही आणि आपलं सुसाट गेलो. पण जेव्हा बर्फ पडला आहे तेव्हा बघितलं आम्ही, अरे आपण काय करायचं. तर मी म्हटलं चल ना उचली आणि टाकूया त्याच्यावरती. आम्ही सायकल उचलली खांद्यावरनं आणि फ्रीवेला गेलो आणि आम्ही सायकलिंग करतोय. आम्ही म्हटलं कोण बघतंय आपल्याला ना. तर म्हणतो आपल्याला कोण बघतंय म्हटलं. तर थोड्या वेळाने अनाऊन्समेंट झाली तर तो गाडीवाला आला कारमधून, ते ट्रॅफिकवाले आले आणि त्याने आम्हाला, म्हणजे आम्ही 3 होतो, पुढे एक गाडी पाठी एक गाडी, आणि त्याने थांबवलं आम्हाला की तुम्ही बाजूला थांबा. आम्ही बाजूला थांबलो. त्याने म्हटलं पासपोर्ट दाखवा, सगळं काय बघितलं, सगळं बघितलं. त्याने म्हटलं तुम्ही कुठे चालला आहे. म्हटलं वी आर ऑन एक्सपिडिशन. म्हटलं यू नो की दिस इज फ्री वे, दिस इज नॉट अलाउड फॉर द सायकल. म्हटलं येस सर, बट द रोड इज क्लोज, हाऊ वी कॅन गो फ्रॉम दॅट रोड. म्हटलं स्टील यू कॉन्ट गो ट्रॅव्हल ऑन द फ्रीवेज. बट म्हटलं हाऊ यू नो दॅट वी आर ट्रॅव्हलिंग ऑन द फ्रीवेज. तर म्हणतो हेलिकॉप्टरने काहीतरी वरतून त्याने बघितलं की सम स्लो मुव्हिंग व्हेकल ऑन द फ्रीवे. त्याला कळलं ना सायकल असेल म्हणून, आणि म्हणून ती लोक बघायला आले आणि त्याने आम्हाला पकडलं आणि सांगितलं की तुम्ही परत तिकडे जा. ह्याचा अजून एक किस्सा असा आहे की आम्ही कंट्री साईडने सायकलिंग करत होतो. तर त्यावेळेला एक जण आला आणि तो म्हटलं की सर आय वॉन्ट टू टेक युअर इंटरव्ह्यू, चालू शकेल का वगैरे. म्हटलं हरकत नाही वगैरे. तर तो म्हणाला की आम्हाला एकाने सांगितलं की ऑन द रोड सम सायकलिस्ट इन विंटर दे आर डुईंग सायकलिंग, जस्ट इन्क्वायरी करा कोण काय आलं ते.
आणि तो माणूस आम्हाला पुढे घेऊन गेला, त्याने आमचा इंटरव्ह्यू घेतला. मग म्हणाला की अजून 2 गुंठे पुढे आमचा फोटोग्राफर उभा आहे, तो तुमचा फोटो घेईल आणि मग हा जो इंटरव्ह्यू आहे ना तो तुम्हाला पेपरात बघायला मिळेल. मग आम्हाला कसा पेपर मिळेल, आम्ही पुढे जाऊ. म्हटलं हा माझा फ्री नंबर, टोल वे नंबर आहे, ह्यावर तुम्ही फोन करा, तुम्हाला फॅक्सने त्याची कॉपी मिळेल. आणि अक्षरशः 8 दिवसांनी मला ती फ्री कॉपी मला फॅक्सने मिळाली आणि माझ्याकडे अजूनही ती कॉपी आहे. त्याने आमचा इंटरव्ह्यू घेतलेला की ट्रॉय ऑन वर्ल्ड टूर. एक रद्द म्हणजे एक्झिट झालेला गौतम, तो सुद्धा याच्याकडे काही पैसे घेऊन आला. तो एक किस्सा जरा मला म्हणजे थोडासा भावनिक आहे, कारण मित्रप्रेम मैत्री तर नव्हती यांची, पण टीममध्ये त्याच्याऐवजी हा जातोय आणि बाकी तिघांचे बऱ्याच म्हणजे परदेशामध्ये नातेवाईक होते, तिघही कस्टम्सला होते, हा नव्यानं बँक ऑफ इंडियाला होता. तर आर्थिक परिस्थिती गृहीत धरून त्याने काय केलं सांग. जेव्हा तो कॅन्सल झाला ना तेव्हा तो पण कस्टम ऑफिसर आणि ते पण एअरपोर्टला, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हताच अजिबात. तर मला काही माहिती नव्हतं की आपल्याकडे $250 मला मिळणार होते, ते माझ्या नावावरती, ते पण टीममध्येच गेलेले. तर त्या माणसाने मला बँकेत येऊन सांगितलं की नाही मला जरा बाहेर भेटून त्याने मला $100 नोट काढून दिली. म्हटलं हे तू तुझ्याजवळ ठेव, त्यांच्याकडे पैसे आहेत पण तुझ्याकडे पैसे नाही आहेत, तर तू हे तुझ्याजवळ ठेव. म्हणजे असे मित्र पण असतात, असे पण त्या पुढचा विचार करतात. त्यामुळे ते खूप बरं वाटलं. कुठेतरी पावसात निवारासाठी तुम्ही थांबला होतात आणि एक माणूस मग आतून दार उघडतं आणि मग काय घडतं. मलेशियामध्ये ना ड्रग ॲडिक्ट खूप आहेत. म्हणजे ती अशी लोक होते की जेव्हा पैसा आला ना त्यानंतर त्याचा खूप बॅड इफेक्ट झालेला. जसं कॅनडामध्ये तसा इफेक्ट होता. तिथे पण जेव्हा चोरीला गेली सायकल तो पण ड्रगवालाच होता. इवन स्वित्झर्लंडला तिथे जे निडल पार्क म्हणतात, जिथे जगातला मोठा फाउंटन आहे, त्या फाउंटनला आता म्हणतात निडल पार्क, कारण तिथे ड्रग घेऊन तिथे सगळ्या सोयांचा खच पडतो म्हणून त्याला निडल पार्क म्हणतात. तर असाच एक मलेशियन की जो ड्रगमध्ये गेलेला आणि तो तिथून बाहेर पडला आणि मग तो धंदा करायचा दुधाचा. आणि त्याने आम्हाला बघितलं आणि त्याने आम्हाला येऊन सांगितलं माझ्या तुम्ही फार्म हाऊसवरती या, आणि आम्हाला तो घेऊन गेला. आणि तो म्हटला की नाही मी असं बिघडलेला होतो पण आता मी तसा सुधारलेलो आहे. आणि मग त्याने आम्हाला सांगितलं की आमच्याकडनं पैसे घ्या वगैरे वगैरे. आणि मग त्याने त्याला आम्हाला हेल्प केली, पण त्याला आम्ही नाकारली. म्हटलं नाही ड्रगचे वगैरे पैसे नको. तेव्हा ती खूप बुद्धी होती, काय माहिती आता तो सुधारलेला आहे, पैसे घ्यायला हवे होते, पण आम्ही लाजून त्याला पैसे नाही घेतले. पण खूप चांगली लोकं आम्हाला भेटली, खूप चांगली लोकं भेटली आम्हाला. जसं मिस्टर टॉनी सिडनीला तुमची ती सिडनी टाइम्समध्ये मुलाखत, हा एक मोठा किस्सा आहे. म्हणजे हे आपण खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. एका ठिकाणी मेलबॉर्नला ना आम्ही कुठेतरी खायला बसलेलो आणि मेलबॉर्नला काय होतं माहिती आहे का, तिथे उन्हाळ्यामध्ये मेंढ्यांमुळे ना माशा खूप होतात. माशा खूप म्हणजे काय, तर जेव्हा मी सायकल करत होतो ना तर मी जेव्हा पाठीमागे गेलो तेव्हा मला कळलं की पुढच्याचा टी-शर्ट पिवळा आहे पण तो मला पिवळा रंग दिसत नव्हता, त्याच्यावरती संपूर्ण माशा बसलेल्या, त्या पाठीवरती संपूर्ण माशा. इव्हन माझ्या गॉगलवरती पण माशी येऊन बसायची. म्हणजे ते क्लाइम्बिंग करताना आपल्याला ते हलता येत नाही, हँडल सोडता येत नाही, तर तिथे एवढ्या माशा होत्या. असा तो म्हणजे संपूर्ण माशा असा तो प्रकार होता मेलबॉर्नला. आपला पॉईंट काय होता त्यामध्ये, तो आता काय विचारायचा प्रश्न मला. एक मिनिट मी पण दुसऱ्या प्रश्नाच्या मागे गेलो. नाही प्रश्न तर काय विचारला मला तू, मी एक मिनिट मी पण कन्फ्यूज झाला आता. ह्याने प्रश्न तर मला काय विचारला होता, सिडनी टाइम्सची मुलाखत, सिडनी टाइम्स हां. मुलाखत. तर ह्या मेलबॉर्नला कसं झालेलं की असं म्हणजे एवढी हालत खराब होती ना, तर जेव्हा मी नाश्ता करून थांबलो हॉटेलमध्ये ना, तर त्या हॉटेलमध्ये थांबल्यानंतर काय झालं मेलबॉर्नला की एक माणूस आला आणि आम्ही खातोय, तो पण सगळं थांबला, तो खाऊन वगैरे झालं आणि मग तो बोलला कॅन आय ट्रबल यू. म्हटलं येस प्लीज. म्हटलं तर युअर ऑन सायकल. म्हटलं आय रेड ऑन युअर सायकल. तिथे आम्ही लिहिलेलं ना की वर्ल्ड ग्लोबल सायकलिंग एक्सपिडिशन असं. तर बोललो की आय वॉन्ट टू पे फॉर यू. म्हटलं काय परवानगी घेऊन विचारतोय, म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हटलं येस येस. म्हटलं वेअर डू यू स्टे. म्हटलं तो म्हणला की असं असं थांबतोय, तर म्हण त्याचे पण पैसे मी देईन. म्हटलं व्हाय. तर मग त्याने आपलं कार्ड काढून दिलं. तर ते कार्ड काय होतं माहिती आहे का की भंगार विकतात ना, स्क्रॅप डीलर. म्हटलं स्क्रॅप डीलर काय करतोय. म्हटलं दिस इज माय बिझनेस बट आय एम मेयर ऑफ मेलबॉर्न. तो मेलबॉर्नचा मेयर होता, त्याने ते बघितलं, त्याने ती सगळी व्यवस्था केली. 2 मिनटं पण थांबला नाही, त्यांनी फोटो पण नाही काढला आणि तो निघून गेला.
मी म्हटलं काय पॉलिटिकल लीडर आपण आपल्याकडे बघतो आणि हे लीडर किती फरक आहे म्हटलं ना. आणि एकदम आम्ही भारावून गेलो अगदी. ती रात्र गेली. सकाळी आम्ही आलो, सगळ्या पुढच्या गावात गेलो, तिथे आम्ही खायला बसलो. तर ती मालकीण तिथे बसलेली. खाणं पिणं झालं, बिल द्यायला गेलं तर नो नो आय कॅन टेक मनी. म्हटलं वाय? म्हटलं आय हर्ड ऑन द रेडिओ दॅट यू आर ऑन सायकलिंग एक्सपिडिशन. म्हटलं हाऊ यू हर्ड? दॅट मेलबॉर्नचं मेयर आहे त्याने डिक्लेअर केलेलं की बाहेरची लोकं आलेली आहेत, सायकलला चाललेली आहेत आणि ते पुढे पुढे जाणार आहेत. म्हणजे किती कम्युनिकेशनचा तिथे आम्ही बघितलं. म्हटलं खरंच मी एकदम हेलावून गेलो त्यावेळेला की किती फरक पडतो यार. घड्याळाकडे पाहतोय, त्याच्याकडे पाहतोय. अजून 2-4 मिनटं किंवा 5-1 मिनटं घेतली तर चालतील? होचा आवाज नाही आला. धन्यवाद. एक असाच वेगळा किस्सा आहे चोरीचा. युरोपियन आणि भीक मागताना दिसले म्हणून यांनी कोणीतरी कॉमेंट्स म्हणजे त्यांच्यात झालं, अरे युरोपियन आणि भिकारी. तो एक किस्सा हातात पेपर घेऊन मला वाटतं महेंद्र कुमारच्या पुढे. हा किस्सा इटलीमध्ये आहे. आम्ही सगळं वाचून गेलेलो की इटली आणि स्पेनमध्ये खूप चोरी होते, त्याच्यामुळे आम्ही एकदम सावध होतो. आपण अजिबात काही व्हायला द्यायचं नाही. तर इटलीमध्ये एक मस्त डोळे घारे म्हणजे आपण ते हे बघतो ना काय रे पॅरियट म्हणजे बघतो ना की समुद्र चाचे त्यांचे डोळे वगैरे पिक्चरमध्ये बघितले असतात ना, तर सेम तसा मुलगा म्हणजे घाऱ्या डोळ्याचा वगैरे मुलगा, लहान मुलगा. आपण त्याला सगळे पाऊच लावायचं माहिती आहे ना. तर त्याने वर्तमानपत्र आलेला आणि ते घेऊन तो भीक मागत होता. तर म्हटलं काय यार, म्हटलं बघ तिथे झाला अशी मुलं पण एवढी चांगली गोरी गोमटी घाऱ्या डोळ्याची मुलं भीक मागतात वगैरे. तर आम्ही असं एकमेकाशी बोलतोय. तर तो मुलगा एवढा चॅप्टर होता ना की त्याने त्या वर्तमानपत्रामध्ये त्याने पुठ्ठा घातलेला आणि त्याने हात असं पकडला. आपल्याला की वर्तमानपत्रामध्ये 2 हाताने पकडायला लागेल. त्याने एका हाताने पकडलं, पुठ्ठा असल्यामुळे तो पकडू शकला. त्याने दुसऱ्या हाताने पाऊच उघडला, पाऊचमधले पैसे काढले आणि आम्हाला माहितीच नाही. म्हणजे त्याला कळलंच नाही महेंद्र कुमारला की त्याने कधी पैसे काढले. तो निघून गेला पटकन आणि त्याने बघितलं अरे पाऊच उघडं आहे. आणि तिथे आम्ही त्याला सबवे होता तिकडे काहीतरी. तर मी म्हटलं अरे यार सबवे ना थांब. मी तिकडे थांबलो, मी पटापट खाली उड्या मारल्या. आम्ही खालती गेलो, तिथे टॉयलेट असणार, टॉयलेटमध्ये गेलो. टॉयलेटमध्ये मला फक्त रिकामी पाकिट मिळालं. म्हणजे किती मिनिटाचा फरक बघा. आणि तो पैसे निघून गेलेला. म्हणजे एवढी चालाकी त्यांच्याकडे आहे, अजूनही आहे. म्हणजे स्पेनला अजूनही लोक म्हणतात की इटली आणि स्पेनमध्ये खूप चोरी होते. आता चोरीवरून अजून एक किस्सा आहे. हो. न्यूयॉर्कचा मला वाटतं आहे. आपण हे करूया, नको उशीर होईल, आपल्याला वेळ तेवढीच आहे ना. एक किस्सा होऊन जाऊ दे, कारण थोडासा सावधता पण बाळगली पाहिजे. जसे म्हणाले आम्ही सावध होतो तरीही फसवलेलं आहे. तर न्यूयॉर्कच्या तिथे मला वाटतं रोखीकरण पीसीओ रोखीकरण ते काहीतरी एक असं होतं की इथे ही घटना स्पेनची आहे. स्पेनमध्ये आणि कसं बॅड लक बघा, आपण पैसे वाचवायला बघतो आणि पैसे आपण कसं करतो. तर आम्हाला फोनवरती बोलायला फक्त महिन्यातनं एकदा मिळायचं. एरवी महेंद्र कुमार फोन करायचा आपल्या बायकोला आणि मग ती सगळ्यांना कळवायची. तर स्पेनमध्ये जेव्हा आलो ना तर तिथे आम्ही फोन करायला गेलो तर तिथे त्यावेळची म्हणजे IT ची मुलं होती. तर ते बोलले की तुम्हाला 5 तिकडच्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला 5 रुपये तुम्ही दिलेत ना तर तुम्हाला किती वेळ तुम्ही अर्धा तास तुम्ही बोला, काही फरक पडणार नाही. तर तिथे आम्ही बूथ कॅप्चर केलं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गेलो आणि तिथे बसलो. तर ते काय लागेच ना फोन आम्हाला काही ना काय दिल्लीला फोन लागला पण मुंबईला फोन लागत नाही आहे. आणि मग नेक्स्ट डे आम्हाला असं कळलं की त्यावेळेला ती लोकं काय करायची, त्यांनी अशी ॲड केलेली पेपरामध्ये की ॲस्ट्रॉलॉजर असे ती ॲड द्यायचे. आणि ते लोक 8 फोन कॉल म्हणजे फोन घ्यायचे ऑनलाईन. म्हणजे त्याला म्हणतात ना आपलं लँडलाईन, ते 8 घ्यायचे. आणि ते प्रत्येकाला म्हणजे तिथे मोस्टली श्रीलंकन, बेंगॉली, आपलं बांगलादेशी, पाकिस्तानी, इंडियन्स अशा ठिकाणी तिकडे जायचे त्यावेळेला की त्या 5 रुपयामध्ये तुम्ही अर्धा तास बोला, काही फरक पडत नाही. पण आमचं बॅड लक असं त्यावेळेला आपलं MTNचा स्ट्राईक होता म्हणून आमचा पण लागत नव्हता आणि आम्हाला ते पैसे फसले नाहीत. पुस्तक निर्मितीकडे वळूया थोडक्यात. 1-2च प्रश्न असतील किंवा 3. पुस्तक निर्मितीची जी प्रक्रिया आहे तर नोंदी कशा घेतल्या होत्या आणि पुस्तक निर्मिती कधीपासून सुरू केली आणि पूर्णत्वाला कधी आली? ॲक्च्युली हे पुस्तक जे आहे ना ते मला असं करायचं होतं की पुस्तक वाचताना तुम्हाला वाटलं पाहिजे की तुम्ही माझ्यावरती फिरताय. त्याकरता मी खूप लेखक प्रयत्न केले. म्हणजे नाव तर क्लिअर कट घेतो की रत्नाकर मतकरीपासून मी खूप लोकांना प्रयत्न केला पण मला तसा लेखक मिळत नव्हता. सुमेध वडावाला आहे हा मला प्रथम लेखक भेटला. आणि कसं मिळाला माहिती आहे का की त्यावेळेला तो तरुण भारतमध्ये एक आर्टिकल यायचं की नाव त्या आर्टिकलचं विसरलो. तर त्या आर्टिकलमध्ये जगामध्ये काहीतरी वेगळं घडलेलं असेल ना ते तुम्ही सांगायचं.
आणि ते त्यावेळेला त्यांना प्रत्येकाला एक एक संडे मिळायचा. तर त्यावेळेला त्याने माझ्याकडनं 3 संडेमध्ये त्यांनी लिहून घेतलं माझं. आणि तेव्हा त्याने जे लिहिलेलं ना त्यावर मला वाटलं की हा माझा खरोखर लेख माझ्या शब्दांकन चांगलं करू शकेल. आणि मग मी 10 वर्षांनी पुस्तक लिहिलं आहे. तर ते कशामुळे लिहू शकलो त्याचं कारण असं की माझ्याकडे जी डायरी आहे ना रोज मी डायरी लिहायचो. म्हणजे संध्याकाळ आमची अशी असायची, संध्याकाळ गेल्यानंतर आपण जेवण करायचं, आपले कपडे धुवायचे, सायकल रिपेअर करायची, नोंदी करायच्या आणि पत्र लिहायची. म्हणजे हे कसं काय त्या 7 तासामध्ये जसं जमेल तसं करायचं. आणि तसं करून म्हणून मी दाखवायला आणलेलं की मी कशी पत्र, कधी कधी आमच्याकडे पेन नसायचं कारण पेनची रिफिल संपली की आपण पेन विकत घेऊ शकत नाही. मग पुढची एम्बसी येईपर्यंत किंवा जर हॉस्टेलमध्ये राहिलो तर कधी कधी मी पेन्सिलने पण डायरी लिहिलेली आहे. आणि ते सगळं माझ्याकडे लिहिलेलं आहे अक्षरशः. आणि त्याच्यामुळे नंतर मी कॉम्प्युटरमध्ये टाकलं आणि ते म्हणजे प्रत्येक दिवसाला मी किती वाजता निघालो, कुठे थांबलो, नाश्ता कुठे केला, जेवण कुठे केलं आणि किती खर्च आला ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. जर आपण इन्फ्लेशन रेट काढला तर तेव्हाचं बजेट आणि आताचं बजेट आपल्याला ते टॅली करता येईल. एवढ्या नोंदी परफेक्ट आहेत. मुखपृष्ठ पण आपणच डिझाईन केलं आहे. मुखपृष्ठ आहे 2 चाकं झपाटलेलीची, ते त्या पद्धतीने. ही दुसरी आवृत्ती आहे. पहिल्या आवृत्तीला पब्लिशरने मुखपृष्ठ केलेलं, ते जरा मुखपृष्ठ दाखव. हे मुखपृष्ठ स्वतः मीच डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये पृथ्वीचे 2 गोल आहेत आणि त्या 2 गोलाला सायकलच्या चेनने गुंडाळलेलं आहे. अराउंड द वर्ल्ड विदिन ए इयर, दॅट वॉज द कन्सेप्ट. त्यात अजून एक आईवरचं प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सदैव कष्ट करणारी, यशासाठी प्रेरणा देणारी व नंतर सर्व यशांची साक्षीदार झालेली माझी मातोश्री सौ निर्मला अर्जुन आंबेकर यांना सादरपूर्वक अर्पण. मला हे वाचताना आणि आता बोलताना सुद्धा भरून आलं. तर एवढं आईवरचं प्रेम भरभरून व्यक्त केलेलं आहे त्यांनी. पुस्तकाच्या प्रती बाहेर आहेत उपलब्ध, तर त्या तुम्ही घ्या. आणि ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी नावं पण देऊन ठेवा, म्हणजे तेवढी एडिशन्स आपण हे करू. अजून एक म्हणजे परतीचा प्रश्न, प्रश्न कोणाला विचारायचे आहेत? तत्पूर्वी एक इराकचं वॉर झालं म्हणून काही देश तुम्हाला हे करावं लागले, वगळावं लागले. ते शॉर्टमध्ये 2 वाक्यात होऊन जाईल. हां, आम्ही जर्मनीला जेव्हा पोचलो 2 ऑगस्टला तेव्हा कळलं की इराकने अटॅक केलेला आहे आणि त्यामुळे मग त्यावेळी युद्ध पेटणार होतं. त्याच्यामुळे आफ्टर इराक आम्हाला कुठचाच एअरपोर्ट नव्हता. तेहरानशी आम्हाला कोणता एअरपोर्ट नव्हता. त्यामुळे आम्हाला टर्कीवरनं आम्हाला परत यायला लागलं. त्यामुळे टर्कीवरनं त्यावेळेला आम्ही परत आलो. अदरवाईज आमचं इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असं करून ते आमचे 35 देश झाले असते त्यावेळेला. इशारा झालेला आहे. मी पोलीस दलात असताना आमच्या ट्रेनिंग्स कंडक्ट करायचो, तर समोरच्या वक्त्याला कसं थांबवायचं ते टेक्निक होतं की आम्ही ठरवून ठेवायचो की उजवीकडे दुसरा बसलेला जो असेल तो काहीतरी हालचाल करेल वेगळी, किंवा डोक्याला हात लावेल, खांद्याला हात लावेल, किंवा असं करत बसेल. तर जितेंद्रनी ते खुणेने सांगितलेलं आहे. सतीश बरोबर या सभागृहात बसून आपण एक वर्ल्ड टूर केली, त्याचा अनुभूती आपल्याला आलेलीच आहे आणि पुस्तकाच्या माध्यमातून ते आपण वाचणारच आहोत. आपण सर्व रसिक श्रोते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि कळत नकळत अनवधानाने माझ्याकडून काही प्रश्न असा वेगळा विचारला गेला असेल किंवा माझं शब्द इकडच्या तिकडे झाला असेल आणि कोण अपमानित झाला असेल तर क्षमस्व. मग चला आपण आता सायकल काढूया आणि 2 चाकं झपाटलेली जी होती त्यात आता झपाटून जाऊन पुन्हा आपली प्रकृती, आपलं स्वास्थ्य आणि आर्थिक गणितं जुळवण्यासाठी सायकलिंगकडे वळूया. मला एक सांगायचं आहे, मी जेव्हा पहिली आवृत्ती काढली ना त्याच्यानंतर मला कसा रिस्पॉन्स मिळाला मी तुम्हाला 2-4 उदाहरणं देतो. की एका मॅडमने मला फोन केला, त्या BMCमध्ये होत्या कामाला. त्याने मला फोन करून सांगितलं की तुमचं पुस्तक, आणि मला खूप असे फोन आले की मला तुमचं पुस्तक आवडलं, खूप बरं वाटलं, तुम्हाला मी एक सांगू इच्छिते. म्हटलं काय झालं? ती म्हणते पुढच्या महिन्यामध्ये मी माझ्या किचनचं काम करणार होते, त्याचं बजेट 12,000 रुपये होतं, पण मी ते कॅन्सल केलं आणि सायकल विकत घेतली. आता मी सायकलिंग करते. पुण्याचे एक गृहस्थ, वय वर्षी 68, त्यांनी मला फोन केला. तेव्हा मला त्यांचं वय माहीत नव्हतं. तुमचं पुस्तक आवडलं, खूप छान वाटलं, मला पण सायकलिंग करायची आहे, मी करू शकतो का? म्हटलं का नाही, तुम्ही पण सायकलिंग करू शकता. आम्ही 2-3 महिने गप्पा मारल्या. त्याने मला सांगितलं वय वगैरे. म्हटलं तरी हरकत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याने प्रॅक्टिस केली आणि 2 महिन्यानंतर त्यांनी पुणे ते बँगलोर सायकलिंग केलं.
त्यानंतर एका वर्षाने त्यांनी पुणे ते लडाख आणि पुणे नेपाळ असे त्याने 2 सायकलिंग केल्या. त्यांच्या डावीकडे पण मी बसलेलो आहे. गिर्यारोहणातले गुरु. नंतर सायकलिंगकडे वळलो. छोटं छोटं करायचो, पण कलकत्ता टू चेन्नई शशांक वैद्य तिकडे आलेला आहे, रमाकांत महाडिक आहे, त्यांच्याबरोबर मी आता 3 धाम केले होते. हे वेळ असंच ते पास ऑन करतात आणि आय होप आपल्या सगळ्यांना जर आवडलं असेल आणि सायकलिंगकडे जी म्हणजे जुनी तुमची सुप्त इच्छा असेल ती आपण पूर्ण करूया. सायकल घेऊया आणि सायकलिंग करूया. प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहूया. धन्यवाद.